ऍज अ टीचर म्हणून खूप एन्जॉय केलं सुरुवातीला पण आणि आता पण करतो. तुम्हाला असं का वाटलं की मी कोच बनावं किंवा मी स्टुडंटला स्पेसिफिकली ट्रेनिंग द्यावी? बाय चॉईस आलेलो आहे. मला असं वाटतं की एक दोन फील्ड अशा आहेत की जिथे तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो तो पैशापेक्षा वेगळा असतो. पर्सनल लाईफ संपून जातो. 12 14 ड्युटी आहे. बरोबर. तुमच्या अकॉर्डिंगली स्किल किती महत्वाचं आहे आणि कोणते स्किल आपल्या अंगी असायला पाहिजे? 35 आणि 40 ला तुमचं करिअर सेटल व्हायला चालू होतं. पालक आणि विद्यार्थी असतात ते खूप कन्फ्युज असतात आणि आताचं जे ट्रेंडिंग करिअर आहे ते काय आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आम्ही तुमच्यासोबत भन्नाट सक्सेस स्टोरीज शेअर करत असतो आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकता आणि तुम्हालाही या सक्सेस स्टोरीज पाहायला खूप आवडतं. चला तर मग आजही आम्ही अशीच एक सक्सेस स्टोरी तुमच्यासोबत घेऊन आलो आहेत आणि ही जी सक्सेस स्टोरी आहे ती खूप स्पेशल आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत L12 अकॅडमीचे ओनर गणेश चोपडे सर. यांनी अकॅडमीमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये खूप सक्सेस मिळवले आणि आज आम्ही त्यांची स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते आज आपल्याला सांगणार आहेत की मुलांमध्ये कुठले प्रॉब्लेम्स येतात, त्याला कसं ओव्हरकम करायचं किंवा पालकांनी शिक्षकांनी कसे त्या चुका न करता त्या गोष्टींना ओव्हरकम करू शकतात. सो चला तर भेटूया आजच्या गेस्टला. नमस्कार सर. नमस्ते मॅम. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सो मलाही तुमच्याबद्दल अजून खूप जाणून घ्यायचं आहे. तुमचं सक्सेस, त्यानंतर तुम्ही मुलांना कशा पद्धतीने ट्रेनिंग प्रोव्हाइड करता आणि आपल्याही ऑडियन्सला अजून जाणून घ्यायला खूप आवडेल. पण त्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही ऑडियन्सला तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. मी मूळचा सांगलीचा आहे. माझं ग्रॅज्युएशन सांगलीमध्ये झालं. शेतकरी फॅमिलीतून बिलॉंग करतो मी आणि मास्टर्ससाठी मी पुण्यामध्ये आलो. फर्ग्युसन कॉलेजमधून मी फिजिक्समध्ये मास्टर्स केलेले आहेत आणि गेली 12 वर्ष झालं मी टीचिंग फील्डमध्ये आहे, की ज्याच्यामध्ये मी मुलांना पर्टिक्युलर JEE नीटसाठी फिजिक्स शिकवतो आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन शाळा कॉलेजेसमध्ये सेमिनार आणि वर्कशॉपच्या माध्यमातून मुलांना करिअर गायडन्स आणि अभ्यास कसा करावा आणि त्याच्या संदर्भातल्या त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो. खूपच सुंदर सर. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही स्टुडंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आणि त्यांना सक्सेसफुल बनवण्यासाठी तुम्ही वेगळ्या टेक्निक स्ट्रॅटेजी वापरता. मला असं वाटतं एका शिक्षकासाठी हा खूप महत्वाचा पार्ट आहे. सर तुम्ही आज इतके सक्सेसफुल आहात आणि तुम्ही तुमची अकॅडमी सक्सेसफुली रन करताय. सो या मागचं इन्स्पिरेशन काय आहे? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की मी कोच बनावं किंवा मी स्टुडंटला स्पेसिफिकली ट्रेनिंग द्यावी? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनच मला फिजिक्सची तशी पहिल्यापासूनच आवड होती आणि फिजिक्समध्येच काहीतरी करिअर करायचं असं पहिल्यापासूनच माझा थोडासा क्लिअर गोल होता. सुरुवातीला मला असं थोडंसं सायंटिस्ट बनण्याकडे जास्त कल होता. पण जेव्हा मी MSc करत होतो तेव्हा माझ्या शिक्षकांमुळे मला खूप मोटिवेशन मिळालं, की मला लक्षात आलं की एक शिक्षक समाजावर खूप चांगला परिणाम करू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वे मध्ये आपण चेंजेस करू शकतो. की जसं आमच्या एक मॅम नेहमी म्हणायच्या की समजा तुम्ही जर ॲस्ट्रॉनॉमर झाला तर तुम्ही आयुष्यभरामध्ये जेवढं काही रिसर्च करू शकाल तेवढं एक टीचर झाला तर तुम्ही तुमच्यासारखे 10 ॲस्ट्रॉनॉमर तयार करू शकता आणि त्याच्यामुळे उलट आपण समाजाला जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतो. आणि दुसरं, जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा टीचिंग चालू केलं पॅरलल प्रायव्हेटमध्ये वगैरे, तर तेव्हा मला लक्षात आलं की मला हे खूप आवडतं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही बघतो की टीचिंग मध्ये येणारा जो क्राऊड असतो पर्टिक्युलर टीचर्सचा, तो बऱ्याच वेळा ते बाय चॉईस न येतात, दुसरे ऑप्शन्स नसल्यामुळे येतात. जे इंजिनिअरिंग मधली लोक आहेत की ज्यांना चांगले जॉब मिळत नाहीत म्हणून मग ते टीचिंगकडे येतात. बट माझ्या बाबतीत मी लकी समजतो की मी जे पहिलंच करिअर चूज केलं ऍज अ टीचर म्हणून, तर मी त्यात खूप एन्जॉय केलं सुरुवातीला पण आणि आता पण करतोय आणि मला नेहमी वाटतं की मी बाय चॉईस आलेलो आहे. सो त्याच्यामुळे मी ते करिअर खूप एन्जॉय करतो आणि मुलांना शिकवल्यानंतर जे समाधान मिळतं किंवा त्यांचे जे आपल्याला रिस्पॉन्स मिळतो तर तो फार वेगळा असतो. म्हणजे मला असं वाटतं की 2 फील्ड अशा आहेत की जिथं तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो तो पैशापेक्षा वेगळा असतो. एक आहे मेडिकल फील्ड, ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याचं आयुष्य वाचवता, आणि दुसरं आहे टीचिंग फील्ड, ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याचं आयुष्य घडवता. अगदी बरोबर. सो एक आयुष्य घडवण्यासाठी आपलं एक छोटंसं योगदान मिळतं, तर त्याचा खूप एक वेगळं समाधान मिळत असतं. सो सर, आजच्या काळात मुलांच्या कोणत्या जास्त समस्या जाणवतात? मुलांच्या समस्यांबद्दल बघायचं झालं तर काळानुसार प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. की जसं आपण जर एक 10-15 वर्षांपूर्वी पाहिलं तर त्यावेळी मुलांसमोर
मेनली समस्या असायची की त्यांना करिअर बद्दल अवेअरनेस नसायचा की कोणकोणते ऑप्शन्स आहेत वगैरे. आता याच्याबरोबर उलट झालेलं आहे. आता करिअरचे ऑप्शन्स इतके वाढलेले आहेत आणि त्याच्याबद्दलचं आपण म्हणूया की अवेअरनेस म्हणण्यापेक्षा फक्त इन्फॉर्मेशन एवढी वाढलेली आहे की त्याच्यामुळे उलट गोंधळ जास्त होतो. दुसरा महत्वाचा भाग जो सोशल मीडियाचा आहे तर तो तर हमखास आहे की तो म्हणजे जेव्हा पालक मला भेटत असतात तर त्यांचं पहिलं म्हणणं तेच असतं की सर याचा मोबाईल पहिला काढून घ्या. कारण त्या सोशल मीडियामुळे ते दुधारी तलवार आहे शेवटी की इट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही त्याचा कसा वापर करता. आणि तुम्ही एका लहान मुलाकडून जो 15-16 वर्षांचा आहे त्याच्याकडून अपेक्षा नाही करू शकत की तो त्याचा प्रोडक्टिव्ह आणि चांगलाच उपयोग करेल. इव्हन ऍज अ अडल्ट म्हणून आपण सुद्धा बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या आहारी जातो आणि आपलं कित्येक तास त्याच्यामध्ये वाया जातात. ती तर अजून मॅच्युअर नाहीये. सो त्यांच्या बाबतीत हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो की सोशल मीडियामुळे डिस्ट्रॅक्शन खूप होतं. खूप जास्त प्रमाणात त्यांना डेटा अवेलेबल झाल्यामुळे त्याचा गोंधळच होतो. आणि या सगळ्यामुळे काय झालेलं आहे की मुलं थोडंसं खेळणं आणि बाकीच्या गोष्टींपासून थोडंसं दूर होत चाललेले आहेत. आणि ह्याचा अजून एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असं मला जाणवतं की एन्झायटीचं प्रमाण जे आहे ना ते खूप वाढलेलं आहे. पर्टिक्युलर मेट्रो सिटीजमध्ये मी हे ऑब्झर्व करतो कारण मी पुण्यामध्ये काम करतो. तर एक्झाम एन्झायटी आणि सगळं जे प्रेशर आहे तर ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे बिईंग अ टीचर मला नेहमी असं वाटतं की आम्ही जे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी शिकवतो याहून जास्त अभ्यास कसं करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल कसं करायचं ह्याच्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आणि माझा टीचिंगचा सोडून जो मेजॉरिटी पार्ट जो आहे तो याच्यातच जातो की त्यामध्ये मला मुलांना काउन्सिलिंग करावं लागतं की या सगळ्या गोष्टीतून बाहेर कसं पडायचं, डिस्ट्रॅक्शन मधून बाहेर कसं पडायचं. तर डेफिनेटली हे डिस्ट्रॅक्शन आणि प्रेशर जे आहे आणि त्याच्यामुळे होणारी एन्झायटी हे मला आता वाटतं की मुलांसमोरचे एक चॅलेंजिंग सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर काम करणं आमचं चालू असतं. सो सर, आजच्या काळामध्ये जसे जे मुलं आहेत ज्यांना सक्सेसफुल बनायचे किंवा चांगले मार्क्स पाहिजेत, सो त्यांनी त्यांच्या डेली रुटीनमध्ये कुठल्या सवयी इम्प्लिमेंट करायला पाहिजे तुमच्या अकॉर्डिंगली? 2-3 गोष्टींवर त्यांनी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यात मला असं वाटतं की मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनी हे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे की त्याच्यामध्ये एकतर तुमचा डाएट खूप चांगला हवा की तुम्ही हेल्दी खात असाल तर डेफिनेटली त्याचा तुमच्या अभ्यासावर आणि एकूणच सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. की हल्ली जे फास्ट फूडचं सगळं आपण बघतो सो त्याच्यामुळे तुम्ही अनहेल्दी खाल्लात तर तुमचा माइंडसेट पण तसा होतो आणि बाकीच्या गोष्टींवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो. सो पहिली गोष्ट तर तुमचा डाएट चांगला पाहिजे ऍज अ स्टुडंट म्हणून. दुसरी तुमची झोप चांगली पाहिजे. म्हणजे मी हल्ली बघतो की मुलांमध्ये त्यांची स्लीप सायकल पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे. ओके, पर्टिक्युलर जेव्हा मुलं 11वी-12वीला येतात आणि समजा त्यांचा क्लास किंवा कॉलेज दुपारच्या सेशन मधले असले तर ह्यांची झोपण्याची वेळ 2-4 अशी कशीही वाटेल तशी असते. मग पहाटे मग लवकर न उठणं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे जसं आता आपण बघू शकतो की फिफाचा वर्ल्ड कप चालू आहे. सो पर्टिक्युलर आमचा जो यंग क्राऊड आहे तो ते त्याला फॉलो करण्यासाठी रात्री जागणं आणि ते सगळ्या मॅचेस बघणं हे खूप असतं. एखाद्या वेळेस मी म्हणतो ठीक आहे चालेल, काही अडचण नाही, बट ह्याची जर तुम्हाला सवयच लागली सो ती तुम्हाला थोडीशी त्रासदायक होऊ शकते. सो नंबर 1 तुमचं डाएट चांगलं पाहिजे. नंबर 2 तुमची झोप चांगली पाहिजे की झोप जर चांगली असेल कारण हे कसं आहे शेवटी मॅम हा टीनेज क्राऊड यांचे बायोलॉजिकल ग्रोथचे हे एज असतं. सो जेव्हा तुमची झोप चांगली होते तर त्याची बायोलॉजिकल ग्रोथला पण इम्पॅक्ट होतो आणि प्लस त्याचा अभ्यासावर खूप चांगला परिणाम होत असतो. सो हे 2 गोष्टी महत्वाच्या. आणि तिसरं मला असं वाटतं की त्यांनी थोडीशी फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवलीच पाहिजे कारण अभ्यास केलाच पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत, बट बॉडी फिट ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. सो त्यांनी स्पोर्ट्स किंवा काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसातून एक अर्धा-1 तास, इव्हन 11वी-12वीच्या मुलांनी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे की शेवटपर्यंत हे ठेवणं फार गरजेचं आहे. या 3-4 गोष्टींवर लक्ष ठेवलं आणि एक अभ्यासाचं डिसिप्लिन ठेवलं की डेली एक सर्टन टाइम आपण वेळ अभ्यासासाठी काढायचा आणि तो डेली करायचा आहे. तर डेफिनेटली या गोष्टींवर लक्ष दिलं तर आपण मुलांकडनं एक चांगला आउटकम आपण त्याच्यावर नक्कीच विचार करू शकतो. खूप छान. कारण मला असं वाटतं फक्त अभ्यास नाही पण अभ्यासासोबत ह्या जर गोष्टी त्यांनी डेली रुटीन मध्ये आणल्या तर ते जास्त प्रोग्रेस करू शकतात. ओके, सर मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की आपण बऱ्याच वेळा म्हणतो जर तुम्हाला ग्रो करायचं आयुष्यामध्ये डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. सो तुमच्या अकॉर्डिंगली डिसिप्लिन किती महत्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी? डिसिप्लिन फार महत्वाचा असतो. म्हणजे मी मुलांना नेहमी माझंच उदाहरण देतो
की माझ्याकडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की ओबेसिटीचा मला प्रॉब्लेम आहे. ओके, आणि ह्याच्या मागे सिम्पल रिझन आहे की डाएट माझा प्रॉपर नाहीये. ओके, सो त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे? कोणीही कॉमन मला सांगू शकेल की सर तुम्हाला तुमचा डाएट नीट करावा लागेल, तुम्हाला तुमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवायला पाहिजेत, या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. सो जसं एक चांगली हेल्थसाठी तुम्हाला डिसिप्लिन गरजेचं आहे, सेम तसं अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा डिसिप्लिन फार गरजेचं आहे. जसं मी याच एक्झाम्पलला थोडंसं अजून ओपन करायचं झालं तर फॉर एक्झाम्पल मला एखाद्या कोचनी सांगितलं की तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला 6 महिने लागतील. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की 20 किलो कमी करण्यासाठी ते म्हणाले की तुमच्या याच्यानुसार आपण 6 महिन्याचं गोल करूया आणि तुम्ही डेली 1-1 तास व्यायाम करत जावा आणि असं डाएट करत जावा आणि मग 6 महिन्यात आपण सगळ्या गोष्टी जर प्रॉपर फॉलो केल्या तर डेफिनेटली वेट लॉस होईल. व्हॉट इफ मी त्याला असं लॉजिक लावलं की नाही बाबा मला रोज तर नाही जमणार, मी असं करेन की तुझ्या कॅल्क्युलेशननुसार जर मला रोज 1 तास करायचं आहे सो मी असं करतो की एकाच महिन्यामध्ये 6 तास व्यायाम करतो, 8 तास व्यायाम करतो आणि मग म्हणजे कॅल्क्युलेशन वाईज मी तेवढेच नंबर ऑफ आवर्स देतो, तर माझा आउटकम निघेल का? तर कोणी सांगेल नाही निघणार, कारण ते एकदम खाण्याची गोष्ट नाहीये, ती थोडी थोडी करण्याची गोष्ट आहे. सो त्या डिसिप्लिन महत्वाचं आहे. रादर एकाच दिवशी खूप, उलट मी एकदम करायला गेलो तर बॉडी माझी रिॲक्ट करेल. एक्झॅक्टली सेम अभ्यासाच्या बाबतीत पण होतं. अभ्यास सुद्धा फक्त परीक्षेच्या काळात करायचा नसतो. अभ्यास हा डेली करण्याची गोष्ट आहे. अभ्यास ही डिसिप्लिनची गोष्ट आहे. तुम्ही जर डेली थोडा 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 अभ्यास करत असाल तर ब्रेन त्याला प्रॉपर डायजेस्ट करतो आणि तुमची झोप व्यवस्थित झाली असेल तर ब्रेन त्याला प्रोसेस व्यवस्थित करतो. एक्झॅक्टली. तुम्ही एक्झामच्या पिरियडमध्ये जर महिनाभरात करायला गेलात तर संपलं. मग जे बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की मी केलं होतं पण मला पेपरच्या वेळी आठवलंच नाही. ओके, आणि घरी आल्यानंतर मग परत आठवलं. तर हे असं का होतं? तर कारण तुम्ही खूप कमी वेळेत खूप जास्त खाण्याचा प्रयत्न केला. जशी बॉडी रिॲक्ट करणार आहे तसं ब्रेन सुद्धा रिॲक्ट करतो. सो डिसिप्लिन फार महत्वाचं आहे की तुम्हाला आवडो न आवडो तरी करायचं आहे, तुम्ही आजारी पडलात तरी करायचं आहे, तुम्हाला नको वाटलं तरी करायचं आहे, कंटाळा आला तरी करायचं, पण करायचं. सो डिसिप्लिन जर ठेवला, डेली तुम्ही एक शेड्यूल ठेवलात, काही तासांचं 4 तास 6 तास, थोडंसं शेवटच्या पिरियडमध्ये 8-10 तासांचं अभ्यासाचं डिसिप्लिन ठेवलात आणि हे असं डिसिप्लिन जर तुम्ही 1-2 वर्ष ठेवत असाल तर खूप जास्त चान्सेस आहेत तुमच्या सक्सेसचे, रादर फक्त पेपरच्या पिरियडमध्ये अभ्यास करणं. सो डेफिनेटली तुम्ही म्हणाला डिसिप्लिन फार महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे डिसिप्लिन येण्याआधी मला असं वाटतं तो अवेअरनेस पण खूप गरजेचा आहे की आपल्याला ह्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करायच्यात किंवा त्या करणं गरजेचं आहे. सो तो अवेअरनेस पण क्रिएट व्हायला पाहिजे. बरोबर. ओके, सो सर जसं की आपण म्हणतो की आत्ताचं जे शिक्षण पद्धती हल्ली ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. ऑनलाईन म्हटलं की खूप जास्त सोशल मीडियाचा वापर आला, बरोबर. मग मुलांना असं वाटतं की आपल्याला ऑनलाईन म्हणजे आपण सोशल मीडियाचा वापर वगैरे भरपूर त्या गोष्टीमध्ये गैरवापर होतो. तर ह्या गोष्टी कशा पद्धतीने टाळल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी त्यांनी कन्सिडर केल्या पाहिजे? तुम्ही काय यावर सांगू इच्छिता? हा खूप छान तुम्ही प्रश्न विचारलात मॅम, कारण पर्टिक्युलर कोविड नंतर जर आपण पाहिलं तर ह्या एज्युकेशन सेक्टरमध्ये ऑनलाईनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता प्रत्येक गोष्टीचं उत्तर जे आहे ना ते म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असं नसतं, म्हणजे हे चांगलंच आहे आणि हे वाईटच आहे. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो ग्रे असतो की त्याच्यात दोन्ही शेड्स असणार आहे. ओके, सो ऑनलाईनचा फायदा काय झाला तर ऑनलाईनमुळे बऱ्याच वेळा मुलांना काय होत होतं की एखाद्या Tier 3 सिटीमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या सिटीमध्ये त्या क्वालिटीचे टीचर मिळत नव्हते मुलांना, की पर्टिक्युलर जेव्हा आपण जेई नीट सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो तर तिथं तो सिनियर फॅकल्टी असणं फार गरजेचं आहे, एक्सपिरियन्स्ड असणं. सो तो ऍक्सेस त्यांना मिळत नव्हता. तर या ऑनलाईनमुळे काय झालेलं आहे, खेड्यापाड्यातल्या मुलांना सुद्धा भारतातील टॉपच्या टीचरकडून शिकण्याची एक चांगली संधी त्यांच्या समोर आलेली आहे. सो हा खूप चांगला प्लस पॉईंट झालेला आहे. दुसरं काय होतं की कोचिंग क्लासची जर आपण फीस पाहिली तर ती लाखांमध्ये आहे, जी बऱ्याच वेळा पालकांना परवडत नाही आणि कदाचित फीजमुळे काही मुलं वंचित राहिली होती त्या चांगल्या एज्युकेशन पासून. तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आली की ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला भारतातील चांगले टीचर्स समोर मिळतात आणि खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये. म्हणजे बऱ्याचशा क्लासेसचे मी ऑनलाईनचे कोर्सेसची आपण फीस पाहिली तर 3 ते 5 हजारामध्ये ते पूर्ण वर्षभराचं ऑनलाईन मध्ये शिकवतात. सो ही जी अफोर्डेबिलिटी आलेली आहे खूप चांगला प्लस पॉईंट झालेला आहे. चांगल्या टीचर्स कडनं शिकण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे. त्याच्याबरोबर अजून एक
पॉझिटिव्ह साईड म्हणतात, पण मी त्याला पॉझिटिव्ह म्हणत नाही खरं तर, की तुम्ही तुमच्या पेसवर शिकू शकता आणि तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. हे ऑनलाईनचे एक प्लस पॉईंट म्हणून सांगितला जातो. मी थोडंसं त्याच्याकडे येईन, बट ऑनलाईनमुळे ह्या 2-3 गोष्टी तर झालेल्या आहेत. बट जसं फायद्याबरोबर नुकसान पण आहे. नुकसान हे आहे की मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे. एक्झॅक्टली. की म्हणजे जर मुलगा ऑनलाईन लेक्चर्समध्ये 6 ते 8 तास स्क्रीनच्या समोर असेल तर डेफिनेटली त्याच्या ब्रेनवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो, त्याच्या एकूण बिहेवियरवर इम्पॅक्ट होतो. कारण इथे फक्त कंटेंट ग्रहण करणं असं नाही आहे, फक्त कन्झ्युम करणं नाही आहे. सो एक्झाम जेव्हा आपण एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत असतो, सो तुम्हाला एक एन्व्हायरमेंट पण फार गरजेचं आहे. कोचिंग क्लासमध्ये किंवा एकूणच शाळा कॉलेजेसमध्ये आपल्याला हे एन्व्हायरमेंट मिळत असतं. तुम्हाला एक सर्कल मिळत असतो, तुमच्या सारखा अभ्यास करणाऱ्या मुलांचा एक सर्कल मिळत असतो की ज्यातून तुम्हाला एक हेल्दी कॉम्पिटिशन पण येतं आणि तुम्हाला शिकायला मिळतं. सो हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे ऑनलाईनचा, की जो ऑनलाईनमध्ये नाही होत. कारण तो मुलगा दिवसभर घरी आहे आणि तुम्ही 15-17 वर्षाच्या मुलाला दिवसभर घरी ठेवणारा, म्हणजे त्यानं स्क्रीन समोरच बसायचं, ते झालं की तिथंच अभ्यास करत बसायचं, तर हे काही दिवसांसाठी ठीक आहे किंवा लॉकडाऊन मध्ये आपल्याला पर्याय नव्हता. बट तुम्ही 2 वर्षांसाठी त्याचं रुटीन जर असं बनवत असाल तर एन्झायटी आणि बाकीच्या डिप्रेशन ह्या गोष्टींचा परिणाम खूप खूप वाढलेला आपल्याला दिसू शकतो. आणि जो आपण म्हणतो ऑनलाईनचं काही जण समर्थन करतात की तुम्ही तुमच्या पेसवर आणि तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार शिकू शकता. तर मला असं वाटतं की एज्युकेशन हे कन्व्हिनियन्सनुसार नसतं. ओके, हे एंटरटेनमेंट नाही आहे की जिथं मी माझ्या पेसनुसार नेटफ्लिक्सवर कधी मूवी बघू शकतो रात्री वगैरे. नाही, एज्युकेशन मध्ये डिसिप्लिन, आपण जो म्हणलो डिसिप्लिन गरजेचं आहे. आणि डिसिप्लिनसाठी घरी बसून डिसिप्लिन हा थोडंसं चॅलेंजिंग आहे. कारण असे सेल्फ डिसिप्लिन स्टुडंट जर आपण बघितलं तर हार्डली 5-10% पण नसतात. मेजॉरिटी 90% जी मुलं आहेत ज्यांना क्लासमध्ये बसून सुद्धा डिसिप्लिन येत नाही, त्यांच्याकडनं अपेक्षा करणं की ऑनलाईन मध्ये त्यांनी डिसिप्लिन राहून सगळ्या गोष्टी करणं, तर थोडंसं ते जास्त अपेक्षा होईल त्यांच्याकडून. सो येस, जर तुमच्याकडे ऑप्शन्स नसतील ऑफलाईनचे किंवा आर्थिक काही अडचण असेल तर गो विथ ऑनलाईन. बट मला असं वाटतं की हायब्रिड ठेवलेलं जास्त बेटर राहील. की ऑफलाईन मध्ये जो टीचर तुम्हाला 1-on-1 सांगू शकतो ते ऑनलाईन मध्ये पण काही ठिकाणी होतं, बट ते तेवढं होत नाही जेवढं ऑफलाईन मध्ये होणार आहे. सो एक सपोर्ट म्हणून घेऊ शकता, लिमिटेड वापरू शकता. इव्हन आम्ही जेव्हा टॉपर्सचे इंटरव्ह्यू घेत असतो तर आम्ही पाहिलं की या मुलांनी सगळं ऑनलाईन बंद केलेलं असतं. सोशल मीडिया तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओज मध्ये पण पाहिला असाल, टॉपरचा एखादा आपण जेव्हा इंटरव्ह्यू बघत असतो तर तो त्याच्या खिशातून काढतो आणि छोटासा फोन दाखवतो. तो म्हणतो 2 साल से ये फोन मैं यूज कर रहा हूं. कारण हे गरजेचं आहे. डिस्ट्रॅक्शन फार गरजेचं आहे. म्हणजे आपण ऑनलाईन जरी शिकत असलो तर तिथं डिस्ट्रॅक्शन पण त्यामुळे वाढतं. सो काही हे लिमिटेशन्स आहेत ऑनलाईनचे. सो त्याच्यामुळे लिमिटेड वापरू शकतो. जर फारच गरज असेल तर ऑनलाईन डेफिनेटली थोडा सपोर्ट घेऊ शकतो. पर्टिक्युलर टॉपिक आपल्याला कळला नसेल, एखादं रिव्हिजन करायचं असेल किंवा टीचर अवेलेबल नसेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर टीचरचं कळत नसेल, अशा वेळी आपण सपोर्ट घेऊ शकतो. बट माझं पर्टिक्युलर 11वी-12वीच्या मुलांना सजेशन राहील की तुम्ही ऑफलाईन बरोबर गेलेलं जास्त बेटर राहील. कारण तिथे तुमची इम्प्रुव्हमेंटचे चान्सेस आणि बाकीच्या ह्या ज्या गोष्टी म्हणालो तर त्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके, सो सर बऱ्याच वेळा असं होतं की मुलं जेव्हा 10th 12 नंतर त्यांना ऍक्च्युली करिअरमध्ये जायचं असतं की पण त्यांना कळत नाही आपण काय करायला पाहिजे. आता मार्क्स पडलेत पण नेमकं कुठल्या फील्डमध्ये जायचं, मग त्यासाठी मुलं तुमच्याकडे करिअर गायडन्ससाठी येतात, बरोबर. मग तुम्ही त्यांना कुठल्या पद्धतीने रोड मॅप सजेस्ट करता की त्यांनी काय करायला पाहिजे? बेसिकली मला जेव्हा प्रश्न पालकांकडून विचारला जातो किंवा विद्यार्थ्यांकडून विचारला जातो की सर आता बेस्ट करिअर ऑप्शन कोणते आहेत किंवा कोणती ब्रांच ट्रेंडिंग मध्ये आहे वगैरे, तर मी त्यांना उलटा प्रश्न विचारतो की कोणती नाही ते सांगा. म्हणजे माझं थोडंसं त्यांना सेल्फ क्वेश्चनिंग करणं जास्त मी बघत असतो. की माझ्या अनुभवातून मी लक्षात घेतलेलं आहे की तुमचा स्कोप जो आहे तो एखाद्या ब्रांच मध्ये नसतो. स्कोप जो आहे तो तुमच्या पोटेन्शियल मध्ये असतो. ओके, म्हणजे म्हणूनच एखादा चहावाला सुद्धा करोडो रुपये कमवत असतो आणि एखादा IT वाला पण एकदम ऍव्हरेज पॅकेज मध्येच त्याचं चालू असतं. म्हणजे मी मुलांना नेहमी जेव्हा प्रश्न विचारतो सेमिनार्स मध्ये की तुम्हाला काय व्हायचं आहे, तर मेजॉरिटी मुलं डॉक्टर, इंजिनियर, डॉक्टरमध्ये, इंजिनिअरिंग मध्ये पुन्हा कॉम्प्युटर सायन्स, IT मध्ये जायचं आहे. मला कोणताही विद्यार्थी मला शिक्षक बनायचं असं नाही म्हणत. अच्छा. सो मला नेहमी वाटते की अरे का रे बाबा तुम्हाला शिक्षक का वाटत नाही.
तर मुलांचं असते की कदाचित त्यांना माहित नाही की शिक्षक किती कमवतो. आणि ऑनलाईनचा आपण जे बोललो, ऑनलाईनमुळे हा एक फायदा झालेला आहे आमच्या सेक्टरमध्ये की टीचरची ऑनलाईन मधली सॅलरी खूप वाढलेली, खूप वाढली. बरोबर. म्हणजे मी मुलांना जेव्हा सांगतो की माझे काही ओळखीचे टीचर्स आहेत ज्यांना करोडोंमध्ये पॅकेज आहे शिकवण्यासाठीचं, आणि ते होण्यासाठी तुम्हाला शिक्षक म्हणजे एखाद्या IT वाल्याला जेवढं पॅकेज नसेल तेवढं काही शिक्षकांना पॅकेजेस आहेत. सो शिक्षक बनून सुद्धा तुम्ही चांगल्या पॅकेजचे जॉब घेऊ शकता आणि चांगलं करिअर करू शकता. म्हणजे मूळ विषय जो आहे ना, तो करिअर निवडताना आपलं पोटेन्शियल बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे IT-चं आता ट्रेंडिंग आहे, AI चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालू आहे, डेटा सायन्स चालू आहे, मशीन लर्निंग चालू आहे, म्हणून प्रत्येकानंच तिकडे जाणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि पर्टिक्युलर आपण जर पाहिलं तर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जर पाहिलं तर मेजॉरिटी कॉलेजेसमध्ये असं झालेलं आहे की किमान 50% सीट जे आहेत ते फक्त कॉम्प्युटर सायन्सच्या झालेल्या आहेत, कारण त्यांनी फक्त ट्रेंड फॉलो केलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं कॉम्प्युटर सायन्समध्येच करिअर केलं तरच त्याचं काहीतरी चांगलं होणार आहे. सो करिअर निवडताना मला असं वाटतं की म्हणजे मी मुलांना हे नेहमी सांगत असतो, पालकांना आवर्जून, की त्या मुलाचा कल बघणं गरजेचं आहे, तुमची बॅकग्राऊंड बघणं गरजेचं आहे, मुलाचं पोटेन्शियल बघणं गरजेचं आहे, आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत ते बघणं गरजेचं आहे. जसं एक नेहमी एक डिस्कशन चालू असतं की जॉब वर्सेस जॉब, बिझनेस करावा का जॉब करावा. सो त्यात पण असं काही हार्ड अँड फास्ट असं काही हे नाहीये, रूल नाहीये किंवा असं काही आन्सर नाहीये. हे लोकांनुसार ते व्हॅल्यू करतं. एखाद्याला जॉब सूट होऊ शकतो, एखाद्याला समजा त्या पद्धतीची रिस्क घ्यायचीच नसेल, एखाद्याला निवांत आयुष्य पाहिजे असेल तर तो जॉबमध्ये सुद्धा खूप चांगलं करू शकतो. ओके. आणि एखाद्याला रिस्क टेकिंग ॲबिलिटी ज्याच्यात आहे, ज्याला नाही एका 10 ते 5 नाही जमत, तो डेफिनेटली बिझनेस आणि बाकीच्या गोष्टी बघू शकतो. सो सेम तसं करिअर किंवा एखादी फील्ड निवडताना सुद्धा हे गरजेचं आहे की स्कोप कुठे आहे हे तर आपल्याला डेफिनेटलीच बघायचं आहे, पण त्याबरोबर आपलं पोटेन्शियल काय आहे, आपली बॅकग्राऊंड काय. मी बॅकग्राऊंड हा वर्ड सारखा वापरतोय कारण काही जणांना कदाचित खटकेल की बॅकग्राऊंडचं एज्युकेशनशी काय संबंध, बट आहे, बॅकग्राऊंडचा सुद्धा एज्युकेशनशी संबंध येतो. कारण जेव्हा म्हणजे पर्टिक्युलर आपण समजा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची जेव्हा मुलं बघतो, तर जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा फक्त आपण शिक्षकांकडून शिकत नसतो, आपल्या सराउंडिंग मधून पण शिकत असतो. सो आपल्या सराउंडिंग मधून आपल्याला काय काय शिकायला मिळतं ना, किंवा आपलं नेटवर्क ज्याला आपण म्हणतो, नेटवर्किंग ज्याला म्हणतो, सो त्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात. सो ह्या सगळ्यांचा विचार करून एखादं करिअर निवडणं फार गरजेचं आहे. रादर फक्त आपण नेटवर टाकलं की हे फील्ड खूप आता बूमिंग आहे आणि म्हणून त्या फील्डमध्ये करिअर करणं, हे मी शक्यतो ऍडवाइस देत नाही. मी म्हणतो की पहिला स्वतःला ओळखा, स्वतःच्या आयुष्यातून काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्या आणि त्यानुसार मग करिअरचे हे करा. मग मी त्यामध्ये मुलांना नेहमी म्हणत असतो की हे जेव्हा करत असताना मी त्यांच्याकडून एक ऍक्टिव्हिटी करून घेत असतो. त्यात मी काय करतो की मुलांना म्हणतो, तुला जे जे होण्याची इच्छा आहे ते सगळं लिस्ट कर. जसं हे मी माझ्या बाबतीत केलं होतं की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एखादा डिस्कव्हरी चॅनलचा एखादा शो बघितला की मला वाटायचं की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचं आहे. ओके. एखादं, तर मी शेतकरी बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मधूनच वाटायचं की आपण काहीतरी ऍग्रिकल्चरमध्ये काहीतरी केलं पाहिजे, मध्येच वाटायचं की आपल्याला ऍस्ट्रॉनॉमीमध्ये जायचं आहे. सो असे भरपूर कन्फ्युजन व्हायचं. मग मी त्यावेळी केलेली ऍक्टिव्हिटी अशी होती माझ्या बाबतीत जी मला खूप उपयोगी पडली. मी सगळ्या गोष्टींची लिस्ट तयार केली की मला काय काय बनायचं. जेव्हा आपण गोष्टी कागदावर काढतो ना तेव्हा बरीच क्लिअरिटी येते. आणि मग कागदावर काढून मग त्याच्या प्रत्येकाचे आपण प्रोज कॉन्स लिहिले की हे केलं तर ह्याचे फायदे काय आहेत, हे केलं तर ह्याचं नुकसान काय आहे, त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे. ओके. आणि मग थोड्या गोष्टी शॉर्टलिस्ट करून मग आपण करू शकतो. सो असं वाटतं हे एका सेशन मधली गोष्ट नाहीये, ही पालक आणि विद्यार्थ्यांनी बसून करण्याची जर्नी आहे. सो त्यामध्ये काही महिने पण जाऊ शकतात, बट त्यातून जे आउटकम मिळणार आहे ना, की जसं तुम्ही समजा मेडिकलमध्येच जायचं असेल तर पर्टिक्युलर मी जे डॉक्टर बनणारी मुलं असतात ज्यांना स्वप्न आहे की MBBS करा, त्यांना तर मी फार क्रॉस क्वेश्चनिंग करत असतो. कारण खरं सांगायचं तर मेडिकल फील्ड जी आहे त्याच्यामध्ये तुमची पर्सनल लाईफ संपून जाते. 12-12, 14-14 ड्युटी आहे, फॅमिलीसाठी टाइम देता येत नाही, 12वी नंतर सुद्धा 10-12 वर्ष शिकायचे आहेत. सो एवढं सगळं म्हणजे 35 आणि 40ला तुमचं करिअर सेटल व्हायला चालू होतं. सो खरंच तुमच्यात तो पेशन्स आहे का, खरंच तुम्ही पॅशनेट आहात का, असं असेल तर त्याकडे जावा. फक्त लोकांची एक क्रेज आहे
किंवा त्यात पैसा जास्त आहे म्हणून करू नका. पैसा हल्लीच्या काळामध्ये खरं सांगायचं तर कोणत्याही फील्डमध्ये जर तुम्ही चांगल्या स्किल्स डेव्हलप केला, बरोबर. 3 ते 5 वर्ष त्या फील्डमध्ये दिलात तर तुम्ही एक चांगलं इन्कम सोर्स डेफिनेटली जनरेट करू शकता. सो जेव्हा करिअर निवडता तेव्हा मी मुलांना हेच पालकांना सांगत असतो की पहिला हे होमवर्क करा की तुमचा पोटेन्शियल काय आहे, तुमच्या स्किल्स काय आहेत. की जसं तुम्हाला जर AI मध्ये जायचं असेल तर रिसर्चमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या AIच्या वगैरे, तर तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण तिथं तुम्हाला कोडिंगमध्ये तुम्हाला मॅथ्सच्या सगळे इक्वेशन्स आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तिथं वापरायचे आहेत. मग जर तुमचा मॅथ्सचा बॅकग्राऊंड जर वीक असेल तर मग ते करिअर भलेही दिसायला कितीही आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटत असलं तर कदाचित ते तुमच्यासाठी नाहीये. पण तुमच्यासाठी काहीतरी वेगळं असू शकतं की ज्यात तुम्ही त्याहून चांगलं करिअर करू शकता. सो ह्या गोष्टी तुमच्या पोटेन्शियल बघणं आणि त्यानुसार ठरवणं हे फार गरजेचं आहे. आणि याचं उत्तर मी जसं म्हणालो स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी करणार आहे. सो जेव्हा 1-on-1 आमच्याकडे स्टुडंट येतो मग तेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करतो आणि मग त्यांना त्या पद्धतीनं गाईड करतो की तुम्हाला या गोष्टींमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता आणि तुम्ही स्वतः ती जर्नी करावी. रादर एखाद्या काउन्सिलरनं फक्त तुम्हाला सांगणं की तुम्ही या फील्डमध्ये करा. इट्स बेटर की तुम्ही ती डिस्कव्हरी, ती जर्नी जी आहे ती तुम्ही स्वतः करणं गरजेचं आहे. नाईस. एक्झॅक्टली सर. कारण बऱ्याच वेळा असं आपण ऑब्झर्व होतो की जे पालक आणि विद्यार्थी असतात ते खूप कन्फ्युज असतात की त्यांनी कुठल्या करिअर सेक्टरमध्ये जायला पाहिजे, कुठलं करिअर त्यांनी निवडायला पाहिजे आणि आताचं जे ट्रेंडिंग करिअर आहे ते काय आहे. सो मला असं वाटतं हा गायडन्स खूप जास्त महत्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांना गाईड करता डेफिनेटली त्यांना त्यांच्यातलं पोटेन्शियल पण कळतं की काय पोटेन्शियल आहे आणि त्यावेळेस त्यांनी कुठलं करिअर सेक्टर निवडायला पाहिजे. ओके. सो सर आपण बघतो आपली जी रेग्युलर एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये जे एज्युकेशन आहे ते रेग्युलर एज्युकेशन आहे, पण जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्किल्स लागतात. मग तुमच्या अकॉर्डिंगली स्किल किती महत्वाचे आहेत आणि कोणते स्किल आपल्या अंगी असायला पाहिजे? फारच गरजेचं आहे. म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीमवर बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. ग्लोबल एज्युकेशन जे आहे त्याच्या कम्पॅरिझन मध्ये भारताचं एज्युकेशन जर पाहिलं तर ती तफावत आपल्याला लगेच जाणवते की टॉप 100 युनिव्हर्सिटीजमध्ये दुर्दैवाने भारतातील एकही युनिव्हर्सिटी नाही आहे. आणि जेव्हा माझे स्टुडंट्स 12वी नंतर बाहेर शिकायला जातात आणि मी त्यांच्याशी जेव्हा डिस्कस करत असतो तेव्हा ही दरी मला जाणवून येते की तिथलं एज्युकेशन आणि आपल्या एज्युकेशनमध्ये किती फरक आहे. डेफिनेटली चेंजेस झाले पाहिजेत. प्रयत्न चालू आहेत सरकारचे सुद्धा. अजून बऱ्याच गोष्टींची चेंजेसची गरज आहे. बट काही गोष्टी ज्या महत्वाच्या मला लक्षात येतात की आपल्या इथे अजून सुद्धा मार्कांच्या मागे पळणं जे आहे ना ते खूप जास्त होतं. बरोबर. आणि ते कुठेतरी कमी झालं पाहिजे असं मला वाटतं. बट दुसऱ्या बाजूला फॅक्ट पण ही आहे की तुम्हाला चांगले मार्क्स नसले तर चांगलं कॉलेज नाही मिळणार. सो ते दोन्हीचा बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्या मार्कांबरोबरच म्हणजे मार्क तुम्हाला एक चांगलं कॉलेज देऊ शकतं, चांगलं करिअर नाही देऊ शकत. ओके. सो चांगलं करिअरसाठी डेफिनेटली तुम्हाला अजून काही गोष्टींवर काम करायला पाहिजेच की जसं तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, त्याचबरोबर बाकीच्या तुमच्या सोशल स्किल्स ज्या आहेत त्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमची एक लर्निंग ॲबिलिटी नेहमी असणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही मुलांना नेहमी म्हणतो की तुमचं लर्निंग चालू असेल तरच अर्निंग तुमचं चालू राहणार. म्हणजे बिईंग अ टीचर मी अजून सुद्धा अभ्यास करतो. बिईंग अ टीचर मी अजून सुद्धा काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो. म्हणजे फिजिक्सच्या बाबतीत तर आम्ही डेफिनेटली अजून आमचा अभ्यास चालूच असतो. ते एक आमचं पॅशनच आहे की आम्हाला आवडतं अभ्यास करायला. बट त्याचबरोबर ज्या नवीन गोष्टी चालू आहेत जसं AI आहे, ChatGPT, जेमिनाय, क्लॉड आहे, तर याचा पण आम्ही आमच्या फील्डमध्ये कसा वापर करून घेता येईल हे आम्ही डेफिनेटली नवीन शिकत असतो. सो शिकण्याची गोष्ट जी आहे ती तुम्हाला कायम कॉन्स्टंट ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं आता मी बोललो की मार्क्स आणि ह्या जादाच्या स्किल्स यांचा बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि ते लहानपणापासूनच पालकांनी ह्या गोष्टींकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे की आपल्याला फक्त मार्कांच्या मागे मुलाला न पळवता त्याची ओव्हरऑल त्याची ग्रोथ कशी होईल, डेव्हलपमेंट कशी होईल याच्याकडे लक्ष देणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण मी जसं म्हणालो मार्क्स कॉलेज देईल, करिअर नाही देणार. करिअरसाठी तुम्हाला ह्या सॉफ्ट स्किल आणि बाकीच्या गोष्टी खूप मॅटर करणार आहेत. सो दोघांचा ताळमेळ साधत ते करणं हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण सर बऱ्याच वेळा असं म्हणतो की एखादा मुलगा टॉपर आहे, त्याला खूप चांगले मार्क्स पडले, मग तो आयुष्यात सक्सेसफुल राहणार. आणि एखादा मुलगा जस्ट ऍव्हरेज आहे, त्याला चांगले मार्क्स नाहीये, तर तो सक्सेसफुल नाही होऊ शकत. हे एक मिथ बनलंय सोसायटीमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, हे कितपत योग्य आहे? खरंच असं आहे का? तेवढं नाही आहे. बट
डेफिनेटली जे आपण म्हणूया की अभ्यासात जे चांगले असतात ते किमान वाया जात नाही, ते एक ऍव्हरेज करिअर तर डेफिनेटलीच करतात. आणि ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप जास्त चांगलं नाही आहे त्यांच्यासाठी अभ्यास आणि अभ्यासामुळे येणारं एक चांगलं करिअर हे अत्यंत गरजेचंच आहे. कारण तुमची आर्थिक स्थिती जर चांगली नसेल तर त्यातून बाहेर येण्याचं सर्वोत्तम साधन काही असेल तर ते म्हणजे तुमचं एज्युकेशन आहे. बरोबर. तुम्ही जेवढ्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधून शिकाल तेवढे तुमची प्रोबॅबिलिटी वाढलेली असते सक्सेसफुल होण्याची. बट ही काही ह्याची गॅरंटी नाही आहे की तुम्ही चांगला अभ्यास केलात म्हणजे तुमचं करिअर चांगलंच असेल. मी म्हणालो जसं चांगला अभ्यास केलात किमान ऍव्हरेज पर्यंत तरी तुम्ही डेफिनेटली जाल. बट बऱ्याच वेळा जी ऍव्हरेज किंवा बिलो ऍव्हरेज स्टुडंट असतात अभ्यासात किंवा कॉलेजमध्ये त्यांनी आयुष्यामध्ये खूप एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्टी केलेल्या असतात. कारण त्यांनी तो अप अँड डाऊनचा सगळा जो स्लोप आहे तो बघितलेला असतो, तो ग्राफ पाहिलेला असतो की त्यांनी फेल्युअर पण पाहिलेलं असतं, त्यांनी सक्सेस थोडंफार पाहिलेलं असतं. सो ते रिस्क घेत असतात, चॅलेंजेस घेत असतात. सो या गोष्टींचा डेफिनेटली लॉंग टर्म मध्ये करिअरमध्ये डेफिनेटली फायदा होत असतो. बट येस, जर तुमचं बॅकग्राऊंड जर तसं नसेल म्हणजे फायनान्शियली खूप स्ट्रॉंग नसाल तर मला असं पर्सनली वाटतं की एक चांगली डिग्री कधी वाया जाणार नाहीये. चांगल्या कॉलेजमधून चांगली डिग्रीसाठी 100% प्रयत्न करावा. मिळाला तर आनंद आहे, नाही मिळाला तर आपल्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी असणं फार गरजेचं आहे. सो त्यानुसार जर आपण केलं की जसं आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो की मार्कांसाठी तर थोडं करावंच लागणार आहे कारण त्याशिवाय चांगलं कॉलेज नाही मिळणार, ऍडमिशन नाही मिळणार. बट बाकीच्या गोष्टी सॉफ्ट स्किल पण गरजेच्या आहेत. आणि पालकांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक मुलगा जो आहे तो टॉपर नाही बनणार. आपल्या मुलाची कॅपॅसिटी आपल्याहून जास्त चांगलं कोण ओळखू शकत नाही. कारण तुम्ही लहानपणापासून त्याला बघता, दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करून अमक्याचा मुलगा पहिला आला आणि दुसऱ्याचा नाही आला, जसं हिंदीमध्ये म्हणतात शर्माजी का बेटा देखो वगैरे, तर तसं दरवेळी कम्पेअर करण्याची गरज नाहीये. आपल्या मुलाचे स्किल्स वेगळे असू शकतात, त्याची कॅपॅसिटी वेगळी असू शकते. भले आपला मुलगा अभ्यासात ऍव्हरेज असेल बट त्याच्या बाकीच्या स्किल्सवर जर आपण काम केलं तर लॉंग टर्म मध्ये तो अजून चांगलं काहीतरी करिअर करू शकतो. तर पालकांनी हा अँगल सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि हे पालकांच्या म्हणजे मुलांच्या पेक्षा पण मला वाटतं पालकांच्या डोक्यातून निघणं गरजेचं आहे की चांगले मार्क्स म्हणजेच चांगलं करिअर आणि ऍव्हरेज मार्क्स म्हणजे तो वायाच गेला, असं बिलकुल नाहीये. प्रत्येक स्टुडंट वेगळा आहे आणि त्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. ती ओळखून त्या पद्धतीनं गोष्टी आपण जर करत गेलो तर अभ्यासात ऍव्हरेज असणारा स्टुडंट सुद्धा खूप चांगलं करिअर करू शकतो. आणि हे पालकांनी ओळखणं फार गरजेचं आहे. दॅट्स ट्रू. सो सर, तुमच्याकडून मला हेही जाणून घ्यायला आवडेल की जसं की पालक बऱ्याच वेळा भरपूर मुलांकडून अपेक्षा ठेवतात, तर ते कुठल्या प्रकारच्या अपेक्षा ठेवतात आणि त्यांनी कुठल्या चुका अवॉइड केल्या पाहिजे ऍज अ पालक म्हणून? जसं आता मी स्वतः एक पालक आहे, तर जसं विद्यार्थी जेव्हा शाळेत जातो तेव्हा तो फर्स्ट टाइम विद्यार्थी झालेला असतो, तसा पालक सुद्धा फर्स्ट टाइम पालक झालेला असतो. गोष्टी अनुभवातून घडत असतात. बऱ्याच वेळा मी सिबलिंग्स मध्ये पाहिलेले आहेत, 2 असले तर एज्युकेशनशी रिलेटेड सगळे प्रयोग हे जे आहेत ते मोठ्या मुला किंवा मुलीवर होत असतात. कोणता शाळा निवडावी, कोणता बोर्ड निवडावा, कोणता क्लास निवडावा, कोणतं करिअर निवडावं, आणि त्या सगळ्या प्रयोगातून जो लहान मुलगा किंवा मुलगी असते त्याच्यासाठी खूप चांगला पाथ क्रिएट झालेला असतो. पहिल्या मुलाकडून खूप अपेक्षा, मुलगा किंवा मुलगीकडून खूप अपेक्षा असतात की त्यानं हे करावं, हे करावं, मग त्याला मोठ्या क्लासमध्ये घालणं, अमकं करणं, ढमकं करणं. आणि त्यात मग जे फेल्युअर आणि सक्सेस सगळं मिळतं त्यातून त्यांना क्लिअरिटी यायला लागते की नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात तशा होत नाहीत. आणि लहान मुलांसाठी खूप चांगला पाथ तेव्हा तयार झालेला असतो. सो पालकांच्या बाबतीत मला असं नेहमीच वाटतं की आता आपण त्याला 2 कॅटेगरीज मध्ये थोडंसं डिवाइड करू शकतो. ग्रामीण भागातला पालक बघितला आपण, ज्यांचं शिक्षण एवढं झालेलं नाही, तर तिथं आपण त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा नाही करू शकत की ते करिअरच्या बाबतीत मुलांना खूप मदत करतील. हा डेफिनेटली ते बाकीच्या गोष्टींना सपोर्ट करू शकतात की त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील, जेवण व्यवस्थित राहील आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना जे काही करायचं त्याला सपोर्ट करा. बरोबर. बट पर्टिक्युलर आपण शहरी भागातला जो शिकलेला मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग यातील पालकांचं पाहिलं तर यांच्या बाबतीत मला असं वाटतंय की यांच्या पॅरेंटिंग मध्ये आता बऱ्याच चुका जाणवायला लागलेल्या आहेत. म्हणजे मी माझंच उदाहरण दिलं तर माझे आई बाबा जास्त शिकलेले नव्हते, शाळा शिकली फक्त 10वी झालेले होते. सो त्यांना माहित होतं की आपण मुलाला करिअरच्या बाबतीत काही गाईड करू शकत नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की तुला जे करायचंय ते चांगलं कर,
ओके, आम्ही तुला त्यासाठी सपोर्ट करू. आणि त्यांनी पूर्ण फ्री हँड दिली होती. आता ती खरं तर दुधारी तलवार होती त्यावेळी पण, की जर मी सिन्सिअरली काही गोष्टी केल्या नसत्या तर कदाचित पूर्ण वाया पण गेलो असतो, कारण तेवढा सपोर्टला कोण नव्हतं. बट ती परिस्थितीची जाणीव असल्यामुळे आम्ही त्या गोष्टींवर काम केलं आणि डेफिनेटली आमचं करिअर चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एज्युकेटेड पॅरेंटच्या बाबतीत काय होतं की त्यांना असं वाटतं की आपल्याला जगाचं नॉलेज सगळं आलेलं आहे. ओके, मी स्वतः IT मध्ये आहे आणि हे आहे, आणि मग मला आता सगळं ग्लोबल सगळं ट्रेंड्स माहित आहेत आणि कसं काय काय चालू आहे, आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलीवर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. सो हे ओव्हर पॅरेंटिंगचा जो भाग आहे ना, तर तो हल्ली पर्टिक्युलर सिटीमध्ये वाढलेला मी फार पाहिलेला आहे, की आम्हाला काही मिळालं नाही किंवा आम्ही स्ट्रगल केली, मग ती स्ट्रगल माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी एकदम जागच्या जागी देणं. सो त्यामुळे खरं तर मुलांचं नुकसान जास्त होतंय असं मी ऑब्झर्व केलेलं आहे, की बऱ्याच मुलांना मी पाहिलेलं आहे की स्ट्रीट स्किल्सच नाही आहेत, की म्हणजे स्वतःहून कुठेतरी सिटीत जायचं झालं किंवा काहीतरी विकत आणायचं झालं तर काही माहित नाही. बऱ्याचशा सोसायटीजमध्ये मी मुलांना जेव्हा प्रश्न विचारतो की बाबा रे, तू तुझ्या सोसायटीच्या बाहेर स्वतःहून कधी गेला होतास एकटा, तर त्याला विचार करावा लागतो. त्याच्या सोसायटीचं बाहेरचं जग म्हणजे आईबाबांबरोबर मॉलला जाणं किंवा शाळेला जाणं त्या स्कूल व्हॅन मधून, किंवा मित्रांबरोबर जायचं झालं तरी मॉलमध्ये जाणं, आणि ते तेवढंच रिस्ट्रिक्टेड. त्याच्या बाहेरचं जगच माहित नाही. डेफिनेटली एक पालक म्हणून आपण मुलांची काळजी घेतली पाहिजे, बट ओव्हर पॅरेंटिंगमुळे खरं तर आपण त्यांचं नुकसान करतो हे त्यांना लक्षात येत नाही. कारण आपलं जी जर्नी झालेली आहे, म्हणजे ऍज अ पॅरेंट आपण जे सक्सेसफुल झालोय, कारण याचं कारण आहे की आपण तो स्ट्रगल पाहिलेला. त्या मुलांना जर आपण स्ट्रगलच दाखवला नाही, सगळ्या गोष्टी ऐकत्या दिल्या, तर त्यांना किंमतच कळणार नाही, त्यांना ते इन्स्पिरेशनच मिळणार नाही की मला का करायचंय. बरोबर. आणि हा पर्टिक्युलर मी अप्पर मिडल क्लासमध्ये हा प्रॉब्लेम खूप बघतोय, की मुलांना इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे 10वी-12वीच्या मुलांना आयफोन देणं आणि 1-1 लाखाचा फोन देणं, म्हणजे मला लॉजिकच कळत नाही. म्हणजे पैसे आहेत ठीक आहे ना, बट त्याची गरज नाही आहे ना. त्यांना जसं आपण मगाशी म्हणाल, टॉपर्स डब्या फोनवर टॉपर होतात आणि आमचा स्टुडंट जो आहे तो लाख रुपयाचे फोन वापरण्यातच सगळं त्याचं हे चालू आहे. तर पॅरेंट्सच्या बाबतीत मला तो जाणवतं की थोडंसं ओव्हर पॅरेंटिंग करू नये, मुलांना थोडासा स्ट्रगल ची जाणीव करून दिली पाहिजे. मला त्या बाबतीत एका पालकांचं खूप चांगलं उदाहरण आठवतं, म्हणजे 2-3 पालकांचे मी उदाहरण सांगू इच्छितो, की एका पालकांनी कशी ऍक्टिव्हिटी केली होती. ते लहानपणापासून एखाद्या समजा ट्रिपला गेले फॅमिली सोबत, तर ते मुलाला म्हणायचे की जेव्हा मुलगा थोडासा मोठा झाला, शाळेत वगैरे जायला लागला, तर ते म्हणायचे की हे पैसे आहेत, आता या ट्रिपचं सगळं मॅनेजमेंट तू बघायचं. आपण खायला गेलो, कुठे काय बुकिंग केलं, काही तिकीट काढायचं, सगळं तू करायचं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून ते त्यांना मनी मॅनेजमेंट शिकवत होते. अजून एका पालकांनी खूप छान केलं होतं. त्यांचा जेई नीटचा जेव्हा स्टुडंट, त्यांचा मुलगा जेव्हा जेई करत होता, तर बऱ्याच वेळा कसं असतं की मुलाला चांगलं व्हावं म्हणून मुलाच्या रूम मध्ये एसी बसवलेला असतो, सगळ्या गोष्टी त्याला एकदम हातात आणून देतात, आणि ही मुलं जेव्हा एक्झाम सेंटरला जातात तेव्हा त्यांना एकदम एन्झायटी होते, कारण त्यांना त्या वातावरणाची सवय नसते. आता एप्रिलमध्ये जी जेईची एक्झाम झाली, इथे हडपसरमध्ये जे जेईचं सेंटर आहे, तर तिथं फर्स्ट डेलाच एवढा मोठा पाऊस झाला एक्झामच्या वेळी, आणि ते सेंटर अक्षरशः गळत होतं. म्हणजे लिटरली 2 मुलांच्या मध्ये त्यांनी बकेट ठेवले होते, पीसी चेंज केले, लाईट 2-3 वेळा गेली. आता ज्या मुलांना ही गोष्ट कधी घरी पाहिलीच नाही, तो डेफिनेटली तिथं गडबडून जातो, कारण त्याला तो त्रास माहीतच नाही. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे की सेंटरच्या जवळ कुठेतरी मॅरेज ब्युरो वगैरे असतो आणि तिथलं लग्न वगैरे चालू असेल तर मुलं डिस्टर्ब होतात, काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू डिस्टर्ब होतात, कारण मुलांना आई वडिलांनी कधी त्रासाची सवयच लागून दिली, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित पाहिजेत. सो हे ओव्हर पॅरेंटिंग कुठेतरी कमी केलं पाहिजे असं मला वाटतं, की थोडीशी रिअलिस्टिक गोष्टी ठेवल्या पाहिजेत. हा, त्यांच्या बेसिक गरजा डेफिनेटली पुरवल्या पाहिजेत, त्यांना एज्युकेशनसाठी जे पाहिजे ते केलं पाहिजे, बट ओव्हर पॅरेंटिंग करून खूप त्रास देऊ नये असं मला वाटतं. थोड्याशा रिअलिस्टिक गोष्टी केल्या पाहिजेत पालकांनी. तर ह्या गोष्टी जर जरा लक्षात ठेवल्या तर मुलांना, जे आपण एन्झायटी बद्दल मगाशी बोललो, तर त्याच्यावर हा पण एक उपाय म्हणून बघू शकतो आपण. वाव, खूप छान. एक्झॅक्टली सर, मुलांना खूप आपण ओव्हर प्रोटेक्शन देतो, त्यांना खूप ओव्हर पॅम्परिंग करतो आणि त्यांना सॉफ्ट बनवतो. जसं की तुम्ही सांगितलं की त्यांना जर कुठे रिअल वर्ल्डला जर त्यांना फेस करायचं असेल तर ते त्याच्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट जातं.
सो आता सर आपण जसं बघितलं रिसेंटली जी घटना झाली ज्याच्यामध्ये नीटची एक्झाम कॅन्सल झाल्यामुळे मुलांनी सुसाईड केलं, बरोबर. तर अशा वारंवार घटना होत राहतात. सो या केसमध्ये मुलांनी किती स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे किंवा यामध्ये पालकांचा आणि शिक्षकांचा रोल किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे? या बाबतीत मी म्हणजे ही खूपच दुःखद घटना आहे आणि ही फक्त आत्ताच नाही घडली. आपण जर डेटा पाहिला तर पर्टिक्युलर कोटा जी सिटी एज्युकेशन हब म्हणून ओळखली जाते तिथे दरवर्षी अशा सुसाईड केसेस होत असतात. आणि एक शिक्षक म्हणून जेव्हा आम्ही मुलांबरोबर एवढं वावरत असतो तर या गोष्टींचं फार दुःख होतं. पुण्यात पण अशा बऱ्याच घटना आम्ही ऐकलेल्या आहेत. या रिसेंटली मागच्या वर्षी पण 1-2 ठिकाणी सुसाईड झालेले आहेत क्लासेसमध्ये. सो हे बघितल्यावर मन खूप असं काय म्हणे, एक शिक्षक म्हणून आम्हालाच ते वाईट वाटायला लागते की अरे आपण मुलांचं करिअर करण्यासाठी त्यांना मदत करतोय पण कुठेतरी हे कमी करण्यासाठी आपलं थोडंसं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर जेव्हा याचा जर अभ्यास केला आपण या सुसाईड आणि या सगळ्या गोष्टींचा तर लक्षात येईल की यात बरेच फॅक्टर्स आहेत. म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीला कारणीभूत ठरवणं थोडंसं चुकीचं होईल. एज्युकेशन सिस्टीम तर आपली आहेच बट त्याच्यावर पण पूर्ण खापर नाही फोडता येणार. कोचिंग क्लासचं पण त्याच्यामध्ये रोल असतो की कॉम्पिटिशन असायला पाहिजे बट ते इतकं पण नसावं की मुलांना त्याचं प्रेशर यावं. बट मला असं वाटतं की त्याचं मूळ जर आपण नीट शोधायचा प्रयत्न केला तर कुठेतरी त्याच्या बालपणापासून आणि त्याचं एकूणच अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे आणि त्याचं पॅरेंटिंग याच्यामध्ये पण फार लपलेलं आहे. जे आपण आताच थोड्या वेळापूर्वी बोललो की ओव्हर प्रोटेक्ट करणं मुलाला, ओव्हर पॅरेंटिंग जे आहे, अति काळजी घेणं, तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा ह्या गोष्टी वाढण्याचं खूप वाढतं की मुलांना तुम्ही म्हणजे पालकांना हे नेहमी मी म्हणतो की तुमच्या मुलाच्या आयुष्यापेक्षा करिअर मोठं नाहीये. बरोबर. त्यांना डॉक्टर नाही झाला तरी चालेल बट तो एक चांगला माणूस म्हणून जगला पाहिजे. सो अभ्यासाचं प्रेशर थोडंसं ठेवलंच पाहिजे. डिसिप्लिनसाठी या गोष्टी गरजेच्या आहेत बट त्याचं बाऊ तर होत नाही ना, हे सारखं वेळोवेळी चेक करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक टेस्ट नंतर त्याला ओरडणं आणि प्रत्येक टेस्ट नंतर त्याच्या सगळ्या गोष्टी बंद करणं आणि त्याला त्रास देणं असं शक्यतो पालकांनी कमी केलं पाहिजे. आणि कम्पॅरिझन हे खूप मोठा फॅक्टर असतो की अमक्याचा मुलगा मागच्या वर्षी होता त्याचं एवढं झालं, तुझं पण झालं पाहिजे, तो तुझा मित्र 10वी पर्यंत तुझ्या मागे होता आता तू तुझ्या पुढे गेला. सो ह्या गोष्टींचा मुलांना प्रेशर यायला चालू होतं. सो पालकांनी खरंच म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असल्या तर आम्ही शिक्षक लोक किंवा कोचिंग क्लासवाले किंवा एज्युकेशन प्रणाली या सगळ्या नंतर येणाऱ्या गोष्टी आहेत. पहिला त्या मुलासोबत असणारी कोण व्यक्ती असेल तर त्याचे पालक आहे. सो त्याच्या पालकांनी याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपल्या मुलाची जसं मी म्हणालो की लहानपणापासूनच त्याचं पालन पोषण करताना ह्या गोष्टींवर खूप गरजेचं आहे की आपल्या मुलाला आपल्याला मेंटली स्ट्रॉंग कसं बनवता येईल, की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण कसं जगायचं, चॅलेंजेस कसे फेस करायचे, ओके, ट्रबल येत असेल तर त्याला ओव्हरकम कसं करायचं, ह्या गोष्टी शिकवणं फार गरजेचं आहे. आणि त्याची ती मेंटॅलिटी करणं गरजेचं आहे की बाळा आपण बेस्ट प्रयत्न करणार आहोत बट नाही झालं इट्स ऍब्सोल्युटली फाईन, जग फार मोठं आहे, हे नाही तर अजून 100 पर्याय आहेत, आपण आपल्या आयुष्यामध्ये बेस्टच करणार आहोत. बट हे एक एक्झाम म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे. बरोबर. ओके. तुम्ही जेव्हा नीट आणि जीचे क्लासेस घेता राईट, सो त्यावेळेस तुम्ही मुलांना शिकवता. सो पालक अशा कुठल्या चुका करतात जेव्हा ते मुलांना नीट किंवा जीचे एक्झाम साठी प्रिपेअर करतात किंवा क्लासेससाठी त्यांना जॉईन करतात? सो ते असं कोणत्या गोष्टीवरती खूप जास्त फोकस करतात जे तुमच्या अकॉर्डिंगली त्यांनी नाही करायला पाहिजे? त्या बाबतीत पण आपण पालक म्हणून एक काही क्रायटेरिया ठरवू शकतो. म्हणजे क्लास निवडणं माझ्या दृष्टीनं ही दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप ही आहे की खरंच आपल्याला जेई नीट करायचं आहे का. अच्छा. कारण जर आपण डेटा पाहिला तर साधारण आता याच वर्षीचा जर आपण पाहिला तर नीटमध्ये 22 ते 23 लाख मुलांनी नीटची एक्झाम दिलेली आहे. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये जर आपण एमबीबीएसच्या सीट्स पाहिल्या तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणून साधारण 1,10,000 सीट्स असतात. त्यात पुन्हा गव्हर्नमेंटच्या त्यातल्या 50% असतात, 50-60 हजार फक्त सीट्स आहेत. आणि त्याच्यासाठी मुलं जी आहेत ती मी म्हणालो 22 ते 23 लाख आहेत. म्हणजे डे 1ला तुमचं क्लिअर आहे की समजा 23 लाख आपण मुलं पकडली तर 23 लाख मधल्या 22,50,000 मुलांचं डे 1ला होणारच नाही ऍडमिशन, तुम्ही किती डोकापता. सो हा सक्सेस रेशो जर पाहिला तर तो खूप कमी येतो.
इंजिनिअरिंगचं पाहिलं तर इंजिनिअरिंगमध्ये पण तसंच आहे की पर्टिक्युलर IITs जर आपण पाहिला तर IITs मध्ये जर 22-23 IITs आहेत, सगळ्या मिळून ज्या सीट्स पाहिल्या तर साधारण 17-18 हजारच्या आसपास सीट्स असतील. बरोबर. आणि मुलं जी आहेत ती साधारण 10-12 लाख मुलं अप्लाय करत असतात. सो पहिला तर कॉम्पिटिशन समजलं पाहिजे. मुलांची प्रिपरेशन बऱ्याच आधीपासून चालू झालेली असते. सो क्लास निवडण्याच्या आधी पालकांनी मुलासोबत बसणं किंवा काउन्सिलर बरोबर बसून हे ठरवणं गरजेचं आहे की खरंच आपल्याला करायचं आहे का. ओके, तर कारण करायचं असलं तर मग त्याच्यासाठी स्वतःचे पहिला पॅरामीटर चेक केले पाहिजेत, मग क्लासचे पॅरामीटर येतो. मी पहिला आपले पॅरामीटर सांगतो पालक म्हणून, मग आपण क्लासचे पॅरामीटर पण बघूया. आपले पॅरामीटर एक तर हे असलं पाहिजे की आपल्या मुलाचं बेसिक किती आहे चांगलं. आपल्या मुलानं 10 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये घालवलेलं आहे, त्या 10 वर्षात शाळेची त्याची जर्नी कशी राहिलेली आहे, तो फक्त पेपरच्या वेळीच अभ्यास करत होता की वर्षभर सिन्सिअरली अभ्यास करायचा. आपल्या मुलाला अभ्यास करायला सांगावं लागायचं की तो स्वतःहून करायचं. जर सारखं सांगावं लागत असेल आणि तुम्ही बसून ओरडून मारून असं त्याला बसून कसं तरी अभ्यास करूला, तर मग हे 11वी-12वी मध्ये नाही होणार. पर्टिक्युलर JEE नीटची जी जर्नी आहे त्यामध्ये ह्या गोष्टी नाहीच चालणार. इथं सेल्फ मोटिवेटेड स्टुडंटच लागतो. बिईंग अ टीचर आमचा त्यांच्या सक्सेस किंवा फेल्युअर मधला जो वाटा जो आहे तो लेस दॅन 20% आहे. फक्त 10 ते 15%, 20% आम्ही फक्त कॉन्ट्रीब्युट करतो त्यांच्या सक्सेसमध्ये. बाकी 80% जे आहे ते मुलाचं पोटेन्शियल, मुलाची कन्सिस्टन्सी, मुलाचे एफर्ट्स, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. सो पालकांनी हे पहिला चेक केलं पाहिजे की JEE आणि नीट जे आहे ते प्रत्येकानंच केलं पाहिजे. जसं आपण म्हणालो की मार्केटमध्ये ट्रेंड आलाय म्हणून करायचं आहे, की मुलाला 10वीला 80% पडले तर करायचं आहे, 90% पडले तर करायचं आहे. काही 50-60% पडलेल्यांची पण अपेक्षा असते, नाही माझ्या मुलाला JEE नीटच करायचं आहे. सो हे पहिला तर काढून टाकलं पाहिजे. सो एक विद्यार्थी म्हणून तो 8-10 तास अभ्यास करेल का 2 वर्ष, त्याच्या बेसिक्स किती चांगले आहेत, त्याची लॉजिकल रिझनिंग कशी आहे, तो किती कन्सिस्टंट असतो, त्याला सेल्फ मोटिवेटेड आहे का, त्याला खरंच स्वतःहून करायचं आहे की आपण फोर्स करतोय म्हणून तो करायचं म्हणतो. सो हे पॅरामीटर पहिला चेक करणं गरजेचं आहे. एकदा तुमचं यातून क्लिअर झालं की बाबा नाही माझ्या मुलाचं बेसिक्स चांगलं आहे, तो करणार आहे, सिन्सिअर आहे, हार्डवर्किंग आहे आणि त्यानं जर केला तर त्याचे चान्सेस आहेत, मग दुसरी गोष्ट येते की आपण क्लास निवडताना काय करायला. तर क्लास निवडताना आपण जर पाहिलं तर कोचिंग क्लासमध्ये 2-3 प्रकारचे क्लासेस असतात. एक नॅशनल लेवलचे क्लासेस आहेत ज्यांच्या पूर्ण भारतभर तुम्हाला ब्रांचेस मिळतील. एक लोकल लेवलचे क्लासेस असतात बट त्यात पण त्यांचे मल्टिपल ब्रांचेस असतात. आणि एक सिंगल लोकल मधला लोकल क्लास असतो ज्याच्या त्या एरियातच 2-3 ब्रांच किंवा एकच ब्रांच असते. तर या प्रत्येकाचे प्लस मायनस पॉईंट आहेत. जेव्हा आपण एकदम नॅशनल लेवलची एक्झाम म्हणतो, JEE असू दे, नीट असू दे, तर शक्यतो आपल्याला जरा चांगल्या क्लास बरोबर जाणं गरजेचं आहे ज्यांचा रिझल्ट चांगला आहे. आता रिझल्टच्या बाबतीत पण आपण बऱ्याच वेळा बघतो की एकाच मुलाचा रिझल्ट मल्टिपल क्लासवाले क्लेम करत असतात. यावर्षी पण JEE ऍडव्हान्सचा जो ऑल इंडिया फर्स्ट रँक आला त्याचा क्लेम 2 ते 3 क्लासवाल्यांनी केलेला आहे. सो बऱ्याच वेळा वाटतं की हा मुलगा काय शिफ्ट मध्ये क्लास करत होता की काय. सो फक्त रिझल्टवर जाणं गरजेचं नाही, बट रिझल्ट पण मॅटर करत असतो की त्यांनी खरंच आधी केलेलं आहे का. बट मी जसं म्हणालो रिझल्टमध्ये क्लासचं कॉन्ट्रीब्युशन कमी असतं. अच्छा, ओके, कारण तो ऑलरेडी सिन्सिअर असेल तर क्लासवाला फक्त त्याला पॉलिश करू शकतो. एकदम रॉ स्टुडंटला उठवून ऑल इंडिया रँक करणं हे रेअरेस्ट ऑफ दी रेअर मधली केस आहे. ओके, तर तो फक्त रिझल्ट बघणं गरजेचं आहे. बट रिझल्टला फक्त एक क्लासवाला रिझल्ट चांगला दाखवतो म्हणजे माझा मुलगा गेला की नेक्स्ट टाइम, म्हणजे क्लासवाल्यांचं तुम्ही जर पोस्टर पाहिला तर ते तसंच करत असतात. असं सगळे ज्यांचे टॉपर्स आहेत त्यांचे सगळे फोटो लावलेले असतात आणि कोपऱ्यातला एक कॉलम ब्लँक ठेवतात आणि तिथं क्वेश्चन मार्क लिहितात आणि म्हणतात नेक्स्ट तुम्ही असाल. सो गरजेचं नाही की माझा मुलगा तिथंच असेल, कारण त्या मुलांचे पॅरामीटर्स आणि माझ्या मुलाचे पॅरामीटर्स चेक होतात का नाही ते पण गरजेचं आहे. सो रिझल्ट बघितला पाहिजे, ऑथेंटिक आहे का तो चेक केला पाहिजे, बट रिझल्ट वर फक्त क्लास लावू नये. दुसरी तिथलं मॅनेजमेंट कसं आहे ते पण बघितलं पाहिजे. की बऱ्याच वेळा काय होतं की मल्टिपल ब्रांचेस काढले जातात पण तिथं मॅनेजमेंट तेवढं नसतं. शक्यतो आम्ही म्हणतो की नवीन बॅच असेल तर थोडंसं विचार करून, थोडंसं कन्सर्न करून मगच तुम्ही एखाद्या ठिकाणी लावायला पाहिजे. बरीच वर्ष समजा तिथं क्लासेस चालू असले तर त्यांची एक टीम सेट झालेली असते, तर ते मॅटर करतं. अजून एक, जे टीचर्स तुम्हाला शिकवणारे आहेत, सो ते टीचर्स कोणत्या लेवलचे आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर जेव्हा आपण नॅशनल लेवलचे क्लास बघतो तर तिथे
टीचर्स एवढं बघण्याची गरज नाही लागत, कारण त्या क्लासवाल्यांनी त्यांची स्टेटस मेंटेन करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे टीचर्स दिलेले असतात. बट बॅचची स्ट्रेंथ किती आहे हे बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे आपला मुलगा जर समजा एकलकोंडा स्वभावाचा असेल आणि त्याला तुम्ही 100 मुलांच्या बॅचमध्ये बसवणार असाल, कारण तो 100 मुलांच्या बॅचमधनं तो क्लासवाला जो आहे त्यांचा रिझल्ट चांगला येतो, ते कदाचित आपल्याला सूट नाही होणार. राईट. जनरली आम्ही पाहिले की जो सेल्फ मोटिवेटेड असतो मुलगा, तो कुठेही टाकला तर तो सेम रिझल्ट काढतो. बरोबर. म्हणजे जे आपण सो कॉल्ड हे ऑल इंडिया टॉपर्स बघतो, सगळे रँक सगळे, त्या मुलांना एक्स क्लासमधून काढून वाय क्लासमध्ये टाकला, तिथून काढून झेड क्लासमध्ये टाकला, मोर ऑर लेस त्यांचा रिझल्ट सेम येणार. कारण एका लिमिट नंतर कोचिंग क्लासचा पॅटर्न जो आहे, स्ट्रक्चर जे आहे ते लगभग ठरलेलं. 20-30 वर्ष झालं सेम टाईपचे क्वेश्चन्स चालू आहेत, स्ट्रॅटेजी चालू आहे. सो खूप जास्त व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. सो ह्या 2-3 गोष्टी आपण ऍज अ पॅरेंट म्हणून बघितल्या पाहिजेत की मॅनेजमेंट चांगलं आहे का, टीचर चांगले आहेत का, टीचर किती ऍक्सेसेबल आहेत, मुलांना लेक्चरच्या नंतर सुद्धा वेळ देतात का डाऊट सॉल्व्हिंगसाठी वगैरे. बॅचची स्ट्रेंथ जेवढी कमी असेल तेवढं मुलांसाठी चांगलं आहे की त्यांना पर्सनल अटेन्शन चांगलं मिळू शकतो. आणि हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सो कॉल्ड ब्रँडेड क्लासमध्ये मुलाला टाकलं म्हणजे आता माझा मुलगा तिथून पास आउट होऊन आणि चांगल्या सक्सेसनीच बघेल, नाही. तो क्लास जो आहे तो फक्त तुमच्या मुलासाठी सपोर्ट असणार आहे. ओके, त्या मुलाचं फेल्युअर सक्सेस त्या मुलावर आणि मी जसं म्हणालो त्याच्या मेहनतीवरच असणार आहे. तो क्लास फक्त त्याला सपोर्ट करणार आहे त्याच्या सगळ्या गोष्टींना. त्याचं जे काही रोजचं डिसिप्लिन असणार आहे, त्याची कन्सिस्टन्सी असणार आहे, त्याची सिन्सिअरिटी असणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे रादर फक्त क्लास निवडण्यापेक्षा. सो म्हणून मी जसं म्हणालो, पहिला स्वतःच्या मुलाला चेक करा, मुलीला चेक करा की खरंच तिला जेई नीट करायचं आहे का, तिला ते झेपेल का, ती एवढी मेहनत करू शकेल का, आणि असेल तर मग ह्या 2-3 पॅरामीटर्सवर शक्यतो घराजवळचा चांगला एखादा क्लास बघितला जिथं ट्रॅव्हलिंगचा पण वेळ वाचेल आणि जिथं बॅच छोटी आहे, वेळ चांगला तिथं आपल्याला ते पर्सनल अटेन्शन देतील, अशा पॅरामीटर्सवर आपण क्लासेस वगैरे बघू शकतो. वाव, खूप छान. आणि बऱ्याच वेळा आपण पॅशनवर फोकस केला पाहिजे की स्कोपवर तुमच्या अकॉर्डिंगली? दोन्ही पाहिजे. अच्छा. कारण हे सो कॉल्ड मोटिवेशनल लोक नेहमी म्हणत असतात की पॅशन फॉलो करा, पॅशन फॉलो करा. बट पॅशननी पैसे नाही मिळायला लागले की त्या पॅशन मधली मजा निघून जाते. सो फक्त पॅशन फॉलो केलं पाहिजे का नाही, त्या पॅशनला इनकॅश करता येतं का ते पण बघितलं पाहिजे. बट डेफिनेटली पॅशन असेल तर तुम्हाला तुम्ही जे एफर्ट्स टाकणार आहात ते खूप इझिली होतील. जसं एक टीचर म्हणून मी जेव्हा माझ्याकडे बघतो तर दिवसातील 8-8, 10-10 तास आम्ही टीचिंग करत असतो. ओके, तर डेफिनेटली मेंटली काही वेळा थकतो आम्ही, बॉडी पण आमची थकून जाते. बट ती टीचिंग मध्ये मुलांच्या बरोबर इंटरॅक्शन मधली जी आमची मजा आहे, इतक्या वर्षानंतर सुद्धा ती कमी झालेली नाही. आणि ती आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहून ते शिकवायला आम्हाला त्यातून एनर्जी मिळत असते. तर पॅशनला डेफिनेटली तुम्ही बघितलाच, विचार केलाच पाहिजे. बट ट्रेंड काय आहे हे सुद्धा मॅटर करावं लागणार आहे. कारण गोष्टी चेंज होतात. तुमच्या पॅशन मधून खरंच पैसे पुढे लाईफ टाईम मध्ये मिळू शकतात. कारण मेजॉरिटी लहान मुलांना पाहिला तर त्यांना पॅशन काय असतं, म्युझिक असतं, गिटार असतं, डान्स करायचा आहे, कुठला तर रियालिटी शो पाहिला आणि मला पण डान्सर बनायचं आहे. तर यात पण करिअर खूप चांगलं होऊ शकतं. बट आपण जर प्रॅक्टिकली पाहिलं तर प्रोबॅबिलिटी किती आहे त्याच्यामध्ये, सो हे सुद्धा मॅटर करतं. सो पॅशन फॉलो केलंच पाहिजे, बट त्याच्याबरोबर ट्रेंड आणि तुमची कॅपॅसिटी सगळ्यात महत्वाची, की तुम्हाला कोणत्या गोष्टी सूट होणाऱ्या आहेत आणि त्यानुसार मग ह्यांचा दोघांचा संगम कसा करता येईल अशा गोष्टी आपण थोडंसं बघू शकतो. ओके, सो सर आपण जर बघितलं आता सध्या आपण म्हणतो की डिजिटल युग आहे, डिजिटायझेशन खूप जास्त होत आहे, सगळीकडे ऑनलाईन खूप जास्त ग्रोथ चालू आहे. सो जे स्टुडंट्स आहेत, जे मुलं आहेत, त्यांनी एआयचा यूज करून ते कशा पद्धतीने आपल्या करिअरमध्ये ग्रो करू शकतात, किंवा त्यांनी एआयचा कशा पद्धतीने आणि कुठपर्यंत आणि किती वापर केला पाहिजे तुमच्या अकॉर्डिंगली? एआयचं आपण जर आता पाहिलं तर ऑलमोस्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट होत आहे. पर्टिक्युलर सर्व्हिस सेक्टरमध्ये, आयटी मध्ये तर खूप जास्त इम्पॅक्ट होत असलेला आपण बघतोय. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या बऱ्याच एम्प्लॉईजना काढलेलं आहे एआय मुळे वगैरे, आणि फ्युचरमध्ये पण ह्या गोष्टी वाढण्याचे चान्सेस आहेत. आपण ह्याला 2 अँगलमध्ये बघू शकतो. एक तर विद्यार्थी म्हणून आता त्याचा काय उपयोग आहे, आणि एक विद्यार्थी म्हणून फ्युचर करिअरवर त्याचा कसा इम्पॅक्ट होणार, अशा दोन्ही अँगलने आपण बघू शकतो.
आता जर पाहिलं तर आपण पर्टिक्युलर जे नॉर्मल वापरणारे जे आपण AI टूल्स असतात, जसे ChatGPT आहे, जेमिनाय आहे किंवा क्लाउड आहे, तर एक विद्यार्थी म्हणून त्याचा उपयोग असा होऊ शकतो की तुमचे डाऊट्स वगैरे त्याच्यावर क्लिअर होत असतात. बरोबर. बट मला पर्सनली वाटतं की स्टुडंटनी थोडंसं म्हणजे काय म्हणूया की 11वी-12वी मध्ये तरी किमान AI पासून थोडंसं लांब राहावं. AI आणि अच्छा. एकूणच डिजिटल याच्यावरून बरोबर. की काय होतं त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन खूप वाढत जातं. आणि दुसरी गोष्ट काय होते की तुमच्याकडे जर एक चांगला टीचर असेल तर तो तेवढ्या कॅलिबरचा असेल तर तो सफिशियंट आहे तुमच्यासाठी कुठलीही एक्झाम क्लिअर करून देण्यासाठी. तुम्हाला ऍडिशनल टूलची गरज नाहीये. काही वेळा काय होतं की या टूल्समुळे तुमचं फोकस थोडासा डायव्हर्ट होऊ शकतो. True. की मी बऱ्याच वेळा पाहिलं की मुलं काय करतात, प्रत्येक क्वेश्चन लगेच उचलायचा AI वर टाकायचा. आणि अजून जेवढं आम्ही बघतोय तर AI तुम्हाला 100% करेक्ट आन्सर देत नाही. सो ते चेक करायला पण कोणतरी लागतं. पर्टिक्युलर आम्ही जेव्हा GE ऍडव्हान्सचे क्वेश्चन वगैरे बघतो तर AI त्यात बऱ्याच वेळा चुका करतं किंवा मल्टिपल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टाकलं तर आन्सर वेगवेगळं येतं. अच्छा. सो बिईंग अ स्टुडंट तुम्ही ते क्रॉस चेक नाही करू शकत. हा, ऍज अ टीचर म्हणून आमच्यासाठी ते चांगलं टूल आहे. आमचं त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. आम्ही मुलांना अजून जास्त काम देऊ शकतो. पर्टिक्युलर मी जेव्हा एकदा जेमिनायलाच हा प्रश्न विचारला होता की तू मुलांना किती उपयोगी आहेस आणि तुझे मर्यादा काय काय आहेत वगैरे, अच्छा. तर त्यानं खूप चांगल्या प्रकारे सगळं सांगितलं होतं की बेसिक साठी मी थोडीफार त्याला मदत करू शकतो, बट पूर्णपणे माझ्यावर डिपेंड राहणं थोडंसं रिस्की होऊ शकतं बरोबर. ऍज अ स्टुडंट म्हणून. कारण काही पर्टिक्युलर क्वेश्चन्सचे टाइप्स असतात, जसे ग्राफचे क्वेश्चन्स आहेत, चार्टचे क्वेश्चन आहे, डायग्रामचे क्वेश्चन्स, तर तो म्हणला अजून मी तेवढा इफेक्टिव्हली त्याच्यात काम नाही करू शकत किंवा बरोबर. थोडंसं एरर होण्याचे चान्सेस आहेत म्हणला. आणि पूर्णपणे माझ्यावर रिलाय राहणं थोडंसं रिस्की होऊ शकतं, कारण जो ट्रेंड बदलत चाललेला असतो तर तो लगेच तिथे होत नाही. जोपर्यंत त्याला तशा पद्धतीनं प्रॉम्प्ट देणं, प्रॉम्प्टिंग Correct. खूप गरजेचं असतं, महत्वाचं आहे त्यातलं. सो ते मुलाला जर नीट नाही जमलं तर त्याचा तेवढा इफेक्टिव्ह वापर होऊ शकत नाही. सो म्हणून मला असं वाटतं की मुलांनी त्याची सध्या त्यांना तेवढी गरज नाहीये. त्यांनी ट्रेडिशनल जे आपले स्टडी मटेरियल आणि टीचिंग क्लासेस आहेत हे त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. बट फ्युचरमध्ये जर बघायचं झालं तर फ्युचरमध्ये डेफिनेटली जेव्हा आपण कॉलेजमध्ये प्रॉपर जाणार आहोत, इंजिनिअरिंगला वगैरे किंवा इव्हन मेडिकलला सुद्धा, तर आपल्याला मग AI ला टाळून नाही चालणार. कारण आता मेडिकल फील्डमध्ये पण आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात AI चा वापर चालू झालेला आहे. रेडिओलॉजी फील्डमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आता चालू झालेला आहे. सो बिईंग अ डॉक्टर और बिईंग अ इंजिनियर, इव्हन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जात असाल तर तुम्हाला AIचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ट्रेंड कोणते चालू आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. की तुमच्या रेग्युलर ट्रॅडिशनल एज्युकेशन बरोबर तुम्हाला AI शी रिलेटेड गोष्टीसाठी पण अपडेट राहणं फार गरजेचं आहे. बरोबर. सो 11वी-12वी साठी माझं मत आहे की तुमच्या अभ्यासावर फोकस करा. सध्या AI पासून थोडंसं लांब राहा. बट जेव्हा तुम्ही एज्युकेशन मध्ये जाल, म्हणजे ऍक्च्युअल कॉलेजमध्ये आपण, तर तेव्हा डेफिनेटली तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल तिथं AI असणारच आहे. सो तुम्हाला त्यातलं नॉलेज असलंच पाहिजे. इव्हन तुम्हाला जर AIचं नॉलेज असेल तर तो तुमच्यासाठी एक अप्पर हँड असणार आहे. बरोबर. सो ते तुमचे ऍडिशनल स्किल्स, आपण जे मगाशी स्किल सेटचं म्हणलो तर त्याच्यामध्ये हे AIचं स्किल सेट आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो की जे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला डेफिनेटली फायद्याचं होऊ शकतं. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे मला असं हे सांगायचं की तुम्ही जे एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केले, कारण गरज तर आहे यायची, पण 11वी-12वीच्या मुलांसाठी नाही. त्यांचा फोकस तर पहिला स्टडी असणं गरजेचं आहे आणि लेटर ऑन ते त्याच्यावर फोकस करू. बरोबर. वाव, खूप छान. आणि सर, मला तुमच्या ज्या काही स्टुडंटच्या तुम्ही ज्यांना सक्सेस स्टोरी तुम्हाला शेअर करायच्या, तुम्ही अशा काही स्टुडंटच्या आपल्या ऑडियन्सला सक्सेस स्टोरी शेअर करा. म्हणजे इतक्या वर्षात पाहिलं तर अशा खूप साऱ्या स्टोरी सांगता येतील. आणि मी प्रामाणिकपणे नेहमी मान्य करतो की माझ्या मुलांच्या सक्सेसमध्ये माझा वाटा खरंच कमी आहे. त्या मुलांचे हार्डवर्क, त्या मुलांचे एफर्ट्स, यामुळे त्यांना ते मिळालेलं सक्सेस आहे. ओके, आमच्याकडे अशी बरीच मुलं येत असतात की ज्यांचा बेस कच्चा असतो, किंवा काही वेळा पर्टिक्युलर ग्रामीण भागातून एक आलेला मुलगा मला चांगला आठवतो की त्याचा बेस तेवढा चांगला नव्हता, बट त्याची एक प्रामाणिक इच्छा होती की नाही, मला काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि जेव्हा आमच्याशी भेटला, 1-2 लेक्चर्स केले, तेव्हा त्याला लक्षात आलं की नाही, हे सर मला माझ्या गोल पर्यंत घेऊन जायला मदत करू शकतात. आणि त्या मुलांनी जेव्हा विश्वास ठेवला आमच्यावर की सर तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत, तुम्ही सांगा त्या पद्धतीनं करेल, आणि त्यानंतर त्यांनी फक्त शिक्षकांचे ऐकत गेला तो,
आणि त्याचं ओव्हरऑल 2 वर्षाची जर्नी मला चांगलं आता डोळ्यासमोर सगळी यायला लागलेली आहे. तर खूप अप अँड डाऊन झाले डेफिनेटली. मध्ये मध्ये डिमोटिवेट झाला, त्याला आम्ही सपोर्ट केला. आई वडिलांपासून दूर होता, सो त्याला आम्ही त्याचे दुसरे पालकच होतो, त्याच्या बऱ्याच गोष्टी आम्हीच मॅनेज करत होतो. बट त्याची एक ती इच्छा होती की नाही, मला माझ्या घरातल्यांसाठी चांगलं करायचं, आणि त्या इच्छेमुळे त्यानं ते हार्डवर्क केला, सक्सेस म्हणजे हार्डवर्क केला, आणि त्याच्यामुळे त्याचा पर्टिक्युलर सीईटी वर तो फोकस करत होता. तर सीईटीचा स्कोर त्याचा खूप चांगला आला आणि एक चांगल्या कॉलेजला त्याला मिळाला. आणि ते मिळाल्यानंतर त्याचे आई वडील आल्यानंतर जेव्हा त्यांच्या डोळ्यात जे समाधान होतं की सर तुम्ही आमच्या मुलाला सांभाळलात आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, तर ते समाधान जे आहे ते वेगळं होतं. सो अशा बऱ्याच मुलांचं सांगता येईल मला असं की जेव्हा मुलं थोडंसं डाऊन असतात तेव्हा त्यांना कोणतरी सपोर्टची गरज असते. आणि टीचर म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की आम्ही त्यांचे दुसरे पालक आहोत. आणि पर्टिक्युलर माझं एज जर पाहिलात तर मी त्यांच्या पालकांच्या आणि त्यांच्या जनरेशनचे मधली जनरेशन. ओके, सो मला पालकांसारखी मॅच्युरिटी पण दाखवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासारखं मित्र पण बनायचं आहे. सो ह्या जर्नीमध्ये म्हणजे फिजिक्स शिकवणं, त्यातल्या मजा, गमती जमती ते तर खूपच आहेत. म्हणजे अजून पण जेव्हा जुनी मुलं भेटतात तेव्हा म्हणतात की सर तुमच्यामुळे आमचा फिजिक्स मधला जी भीती होती ती कमी झाली. कारण मी लेक्चरच्या वेळी बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंट्स करत असतो, एक्सपेरिमेंट्स मधून मुलांना फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न करतो. सो ती आवड निर्माण करण्यासाठी डेफिनेटली आम्ही प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा मुलं स्वतःहून सांगतात की सर त्यामुळे आम्हाला त्याचा तसा फायदा झाला, तर तो खूप हे होतं. अजून एक आवर्जून मला सांगावं असं वाटतं, एक डॉक्टर पॅरेंट होते आणि त्यांचा मुलगा आमच्याकडे होता आणि त्यांना माहित होते की आपला मुलगा अभ्यासात एवढा काही खास नाहीये आणि त्यांना ते ऍक्सेप्ट केलं होतं. त्यांना फक्त होतं की 12वी त्यानं कसं तरी निघावं व्यवस्थित आणि मग बाकीचं मग आपण बघूया. मला चांगलं आठवतं, आता हे 7 ते 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती. तर त्या मुलाचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या वडिलांनी मला फोन केला, आई बाबा आणि सगळेच तिथे होते, आणि त्यांनी फोन करून मला म्हणाले की सर आपला कार्यकर्ता पास झाला. आणि त्याला फिजिक्समध्ये हार्डली काहीतरी 50च्या आसपास असतील, बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये पण त्या रेंजमध्ये असतील. बट त्याच्यासाठी त्या 50 मार्कांची किंमत प्रचंड होती. बरोबर आहे. म्हणजे एक वेळ अशी आली होती की शिक्षणच सोडावं की काय, इथपर्यंत त्याचं म्हणजे तो निर्णय घेण्यापर्यंत तो डाऊन झाला होता. तिथून जो आम्ही त्याला सपोर्ट केला आणि त्याला जे गाईड केलं आणि त्यानं पण एफर्ट्स टाकले, त्यामुळे तो पास झाला. तर मला असं वाटतं की ते 90% ते अचिव्हमेंट आहे ना त्याची 50%ची, मला ती खूप अजून पण आठवते. आणि जर आता 7-8 वर्षानंतर पाहिलं तर त्याचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि तो आता खूप चांगल्या पोस्टवर आहे आणि खूप चांगलं त्याच्या करिअरमध्ये करत आहे. म्हणजे जे आपण मगाशी बोललो की मार्क्स नसले म्हणजे करिअर गेलं असं नाही, तर त्यानं दुसरी फील्ड निवडली आणि खूप चांगलं केलं. आणि अशी मुलं जेव्हा म्हणजे ज्यांची अपेक्षा ज्यांच्याकडून कमी असते आणि त्यांना त्याहून थोडं जरी मार्क्स जास्त मिळाले ना, ते जास्त आम्हाला कौतुकाचे वाटतात रादर 90 आणि 95. कारण जे 90-95 आले ते तसे पण करणारच होते, आम्ही फक्त तसं पॉलिश केलेलं आहे त्यांना. खरी गरज या दुसऱ्या मुलांना असते की जी कुठेतरी अडकलेली आहे. सो अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांच्यामुळे असं वाटतं की नाही आपण ह्या फील्डमध्ये आलो ते खूप चांगलं केलेलं आहे आणि एक रात्री झोपताना एक समाधान असतं त्यामुळे. बरोबर आहे. आणि ते म्हणजे तुम्ही एवढी दिवस रात्र जर मेहनत घेताय त्यांच्यासाठी आणि ते जेव्हा सक्सेसफुल होतात तर ते तुमचा आनंद करतात तिथे. अगदी बरोबर. सो तुमचं येणाऱ्या काळामध्ये काय विजन आहे त्या 5 वर्षामध्ये? विजन म्हणायला गेलात तर म्हणजे आता माझ्या अकॅडमीचं नाव जर पाहिलात L2L अकॅडमी, तर लर्न टू लर्न अकॅडमी आहे. हे नाव ठेवण्याचं मेन कारणच हे होतं की एक शिक्षक म्हणून आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि बाकीचे सब्जेक्ट शिकवत असतो. पण मला असं वाटलं की याबरोबरच मुलांना शिकायचं कसं हे शिकवणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण शिकायचं कसं हे जर शिकलात तर मग तुम्ही कोणताही विषय शिकू शकता आणि ती जर्नी एन्जॉय करू शकता. सो इतकी वर्ष शिकवल्यानंतर असं वाटतंय की फक्त फिजिक्समध्ये म्हणजे फिजिक्स तर माझं पॅशन आहे, ते तर शिकवत राहीनच मी. बट मला मुलांपर्यंत, पालकांपर्यंत जाऊन हे सांगायचं आहे की करिअर कसं निवडावं, आपलं डिसिप्लिन कसा ठेवावा, करिअर निवडताना कोणत्या गोष्टी कराव्यात. जेईई नीट सगळ्यांनीच करण्याची गरज नाहीये. हा जे करायचं असेल तर आम्ही त्यातले एक्सपर्ट आहोत.
12 वर्ष आम्ही तेच करतोय, आम्ही तुम्हाला खूप चांगला गाईड करू, खूप चांगली स्ट्रॅटेजी देऊ, सगळं करून घेऊ, बट खरंच करण्याची गरज आहे का? म्हणजे मी जसं म्हणालो 22 आणि 23 लाख मुलं जर नीट देत आहेत आणि 12-13 लाख मुलं जर जेई देतात, तर मला पर्सनली वाटतं की यातला मेजॉरिटी क्राऊडने हे देऊच नाही एक्झाम. आणि ते 9वी-10वी मध्ये जाऊन लोकांमध्ये तो अवेअरनेस आणणं की करिअरच्या दुसऱ्या वाटा बघा, तुम्ही जेई नीटच केलं पाहिजे असं नाहीये. तर पुढच्या काळामध्ये माझा थोडासा याच्यावरच फोकस राहील की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि लोकांमध्ये हा अवेअरनेस कसं आणता येईल. बरोबर. अगदी बरोबर. सो मला तुम्हाला हे विचारायला आवडेल, सर जसं की तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र सेमिनार वर्कशॉप कंडक्ट करता आणि स्पेसिफिकली स्टुडंटसाठी, तर त्याचं मेन पर्पज काय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली अशा कोणत्या गोष्टी कव्हर करता ज्याने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो? जसं की आपण आतापर्यंत डिस्कस केलं, यातल्याच गोष्टी आम्ही थोड्याशा त्यांना फिगर आउट करून देत असतो की करिअर निवडताना चेकलिस्ट काय असली पाहिजे. ओके. की जसं आपल्या स्वतःचं अभ्यासाच्या बाबतीत काय काय गोष्टी आहेत, आपण अभ्यासाच्या बाबतीत सेल्फ मोटिवेटेड आहोत का, आपल्याला पुश करावं लागतं, डिसिप्लिन्ड आहोत का, आपल्या डाएट कशी आहे, आपली झोप कशी आहे, तर हे सगळ्या गोष्टींची चेकलिस्ट आम्ही मुलांना देत असतो, पालकांना देत असतो. आणि त्याच्या बेसवर मग मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो की करिअर निवडण्यासाठी कोणकोणते पॅरामीटर्स बघावेत, ट्रेंड बघावाच डेफिनेटली, काय काय चालू आहेत, ऑपॉर्च्युनिटी कुठे आहेत, बट त्याबरोबर आपलं पोटेन्शियल बघणं आणि त्या पद्धतीनं 1-on-1 मग आम्ही मुलांना किंवा पालकांना त्या पद्धतीनं गाईड करत असतो कशा पद्धतीनं आपण एक चांगलं करिअर निवडू शकतो. आणि मग त्याच्यात जर चांगलं निवडता आलं तर मग त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावर काम करता येईल. अरे वा, खूप छान. आणि सो तुम्ही काय एक्सपेक्ट करता, म्हणजे येणाऱ्या 10 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रात कुठल्या पद्धतीने बदल व्हायला पाहिजे तुमच्या अकॉर्डिंगली? मी तेवढा मोठा नाही आहे शिक्षण तज्ञ, बट माझ्या छोट्याशा 10-12 वर्षांच्या अनुभवातून नक्की सांगू शकेल की एकतर शाळांमध्ये जास्त बदल झाला पाहिजे असं मला वाटतं की लहान मुलांना शिकवताना मार्कांपेक्षा बाकीच्या स्किल्सकडे कसं आपण त्यांना वळवू शकतो, त्यांच्या बाकीच्या गोष्टी कशा डेव्हलप करू शकतो. आता बिईंग अ टीचर मी जेवढे काही बोर्ड आहेत ऑलमोस्ट सगळ्या बोर्डच्या मुलांना शिकवलेलं आहे, स्टेट बोर्डच्या असू देत, सीबीएसई, ICSE, इव्हन IB बोर्ड आहे इंटरनॅशनल किंवा IGCSE, केम्ब्रिज बोर्ड. तर ह्या इंटरनॅशनल बोर्ड्सना पण शिकवल्यानंतर लक्षात आलं, त्यांच्या मुलांना शिकवल्यानंतर लक्षात आलं की काही करिक्युलम आणि काही गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या आहेत ज्या आपण घेऊ शकतो. सगळ्याच्या सगळ्या तर डेफिनेटली आपल्या भारतामध्ये तशा इम्प्लिमेंट नाही करता येणार, कारण बऱ्याच चेंजेस असतात, बट काही गोष्टी डेफिनेटली करू शकतो ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट वर्कवर खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे, प्रॅक्टिकल लर्निंगवर. कारण पर्टिक्युलर सायन्स हा असा सब्जेक्ट आहे की जो प्रॅक्टिकल करण्याचा, म्हणजे आम्ही सायन्सच्या मुलांना नेहमी म्हणतो की आर्ट्स आणि कॉमर्स पेक्षा तुम्हाला वेगळं करणारं काय असेल तर ते प्रॅक्टिकल्स आहे. सो त्या प्रॅक्टिकल्सवर जरा अजून भर दिला गेला पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की टीचर्सचं ट्रेनिंग फार गरजेचं आहे. की बऱ्याच आपण बघू शकतो की ग्रामीण भागांमध्ये वगैरे टीचरच तेवढा ट्रेन नसतो, सो तो त्याच्याकडून आपण अपेक्षा करणं थोडंसं अवघड आहे. सो टीचर्सचं ट्रेनिंग आणि त्याच्यानुसार मग शाळा कॉलेजेस जर तेवढं आपण चांगल्या बनवू शकलो तर कदाचित पुढच्या काळामध्ये कोचिंग क्लासची गरजच नाही भासणार. म्हणजे भले मी टीचर आहे, कोचिंग क्लास मधला आहे, बट माझे मित्र मला नेहमी म्हणतात की माझे कोचिंग क्लासेस बंद पडण्याचे धंदे चालू असतात हे सगळ्या पॉडकास्ट आणि ह्या सगळ्यातून. आणि एक शिक्षक म्हणून माझं खरंच वैयक्तिक मत आहे की जर आपल्याकडे एक एज्युकेशन सिस्टीम आहे, आपण एक शाळा नावाची एक प्रणाली तयार केलेली आहे, तर त्याला पॅरलल कोचिंग क्लास नावाची इंडस्ट्री नसली पाहिजे. आपण शाळा कॉलेजेसना एवढं मोठं केलं पाहिजे, तिथल्या टीचर्सना तेवढं चांगलं ट्रेनिंग दिलं पाहिजे की मुलांचा सर्वांगीण विकास तिथंच झाला पाहिजे. या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ह्याची सगळ्याची तयारी मुलांची शाळांमध्येच झाली पाहिजे. हा एखाद्या एक्सेप्शन केसमध्ये ज्याला तेवढी मदत होत नाही अशा केसमध्ये काही ठिकाणी थोडंसं प्रायव्हेटला आपण सपोर्टसाठी ठेवू शकतो, बट जी एक पॅरलल इंडस्ट्री राहिलेली आहे तर ती मला कुठेतरी वाटते की ती बंद झाली पाहिजे आणि शाळा कॉलेजेस मधूनच प्रॉपर शिक्षण झालं पाहिजे. ओके, वाव सर. सो तुम्ही जे सांगितलंय मला असं वाटतं ते खूप इम्पॉर्टंट टिप्स तुम्ही शेअर केल्यात एक विद्यार्थ्याला सक्सेसफुल बनण्यासाठी. आणि तुम्ही जसं पालकांचा रोल, शिक्षकांचा रोल सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलाय. सो सर आता आपण रॅपिड फायर खेळणार आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहे, त्याची तुम्हाला आन्सर 1 वर्ड मध्ये द्यायचे. ऑलराईट सर, सो तुम्ही रेडी आहात, राईट? ओके, जर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला एक सल्ला द्यायचा असेल तर तो कोणता असेल? अभ्यासात सातत्य ठेवा. अरे वा.
खूप छान, म्हणजे ते गरजेचं आहे गरजेचं आहे. right. तुमच्या एक्सपिरियन्स अकॉर्डिंगली सर तुम्हाला पालकांना सल्ला द्यायचा असेल तर असा एक कोणता सल्ला तुम्ही द्याल? ओव्हर पॅरेंटिंग सोडून द्या. अच्छा. तुमच्या अकॉर्डिंगली सक्सेसफुल होण्यासाठी यशाचा कुठला मंत्र तुम्ही वापराल? कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क. तुमच्या अकॉर्डिंगली मार्क्स पेक्षा अशी कुठली एक गोष्ट जी खूप महत्वाची आहे किंवा कुठलं स्किल स्टुडंट मध्ये असायला पाहिजे? तुमचं कॅरेक्टर. कॅरेक्टर वाय? कारण आपण जेव्हा रिअल लाईफ मध्ये बघतो, जेव्हा आपण कॉर्पोरेटमध्ये वगैरे बघतो, तर तुमच्या स्किल्स बरोबर तुमचं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर कसं आहे ते पण फार गरजेचं आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात, तुमचं वागणं कसं आहे, तुम्ही तुमच्या कलिग्स बरोबर कसे वागता, ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात आणि त्याचा तुमच्या ग्रोथमध्ये पण डेफिनेटली फायदा होतो. सो तुमचं एक कॅरेक्टर चांगलं बिल्ड होणं पण फार गरजेचं आहे. बरोबर, कारण मला असं वाटतं बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अजिबात अवेअरनेस नसतो. करेक्ट. स्किल्सवर फोकस करतात, मार्क्सवर किंवा करिअर. पण तुम्ही जसं सांगितलं की कॅरेक्टर पण खूप गरजेचं आहे. सो ऍब्सोल्युटली मी सुद्धा या गोष्टीसोबत खूप अग्री करते. ओके, सो सर तुम्ही आज एवढे सक्सेसफुल आहात, सक्सेसफुली तुम्ही एवढ्या स्टुडंटला हेल्प केली, इव्हन स्टुडंट सुद्धा तुमच्यामुळे आज घडलेत. सो तुमच्या या सगळ्या सक्सेस मागे खरं तर कुणाचा सपोर्ट आहे? आपण ज्याला म्हणतो की सिंहाचा वाटा, तो कुणाचा आहे? ह्याचं उत्तर म्हणजे जे सगळ्यांचं असतं तेच माझं पण आहे, की माझी फॅमिलीच माझी सपोर्ट सिस्टीम आहे. मग त्यामध्ये माझे आई बाबा आहेत आणि माझी बायको आहे. यांचा सपोर्ट असल्यामुळेच, त्यांनी घराची जबाबदारी प्रॉपर पद्धतीने सांभाळल्यामुळेच मी ह्या गोष्टी करण्यासाठी बाहेर फिरू शकतो. आणि आई वडिलांनी ज्या कष्टातून मला शिकवलं आणि मी जसं म्हणालो त्यांचे शिक्षण जरी जास्त झालं नसलं तरी त्यांनी जो सपोर्ट केलेला मला प्रत्येक गोष्टीला, मला एज्युकेशनमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या त्यांनी प्रोव्हाइड केला. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ती जडणघडण होत गेली असं मला वाटतं. आणि हो, पालकांनाच मी जास्त करून माझ्या आणि ऑफकोर्स माझ्या बायकोला पण त्याचं क्रेडिट देईन. वाव, खूप छान. कारण मला असं वाटतं विदाऊट फॅमिली सपोर्ट आपण नाही ग्रो करू शकत. बरोबर. सो सर जसं की आता तुम्ही एवढे सक्सेसफुल आहात डेफिनेटली, सो तुम्हाला तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये भरपूर चॅलेंजेस आले असतील, अडचणी आल्या असतील. असे कुठले चॅलेंजेस तुम्ही फेस केले? आणि असं कधी वाटलं सर तुम्हाला या सगळ्या चॅलेंजेसमध्ये की नाही आता हे फील्ड आपण सोडून द्यावं, हे करिअर सोडून द्यावं, आपण दुसरं काहीतरी प्रेफर करावं, असं कधी जाणवलं तुम्हाला? लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये थोडा आला होता, कारण लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झालं होतं, ऑनलाईन चालू होतं आणि एक टीचर म्हणून आम्ही ऑनलाईनसाठी त्यावेळी रेडी नव्हतो. सो बरीच महिने आम्ही घरी बसून होतो, आमचे ऑफलाईन क्लासेस सगळे बंद झाले होते आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यामुळे आमची काय पेमेंट वगैरे काय चालू नव्हतं. सो डेफिनेटली काही क्लासवाल्यांनी तिथून अपॉर्च्युनिटी घेतली, ग्रो केली, बट आमच्यासाठी तो थोडासा पहिलाच तो धक्का होता आणि त्यावेळी खरंच खूप डाऊन झाला होता. म्हणजे त्या एका वर्षभरामध्ये आम्ही बरंच मागे पण आलो, बट त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर आम्ही त्याला पॉझिटिव्ह वेनी घेतलो, ऑनलाईन सेटअप तयार करायला चालू केलं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिकायला चालू केलं, नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत, जसं मी म्हणालो AI आता शिकत आहे आम्ही. सो त्या गोष्टी आता आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. बट डेफिनेटली लॉकडाऊनमुळे खूप इम्पॅक्ट झाला होता, बट त्यावेळी त्रास झाला. बट आता मागे वळून पाहिल्यानंतर वाटते की नाही, त्याच्यामुळे कदाचित आमची शिकण्याची जी गोष्ट आहे ती अजून जागृत झाली आणि ती ऍक्टिव्ह झाली आणि उलट त्याची भीती वाटत नाही. असं वाटतं की तो फेज येऊन गेला ते बरं झालं, त्यामुळे थोडंसं अवेअर झालो आणि किमान कळलं की वाईटात वाईट काय होऊ शकतं. हे लॉकडाऊनने आपल्याला शिकवलेलं आहे की किमान आता याच्या पुढे काही झालं तरी पर्याय सगळे ठेवलेले असतात. सो आजची जी युवा पिढी आहे किंवा आजचे जे स्टुडंट आहेत, सो त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? एक शिक्षक म्हणून मी नेहमीच सांगू शकेल, जे मी माझ्या मुलांबरोबर बघतो आणि जे पुढे पासआउट झालेली मुलं जेव्हा भेटतात त्यांच्याकडून जे कळतं की जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला एक बेसिक डिग्री चांगली असणं गरजेचंच आहे. चांगल्या कॉलेजमधून केला असाल तर तुम्हाला डेफिनेटली सपोर्ट होणार आहे, बट त्याबरोबर तुमच्या स्किल सेटवर पण तुम्हाला काम केलं गेलं पाहिजे आणि एक चांगलं कॅरेक्टर बिल्ड करणं पण, जसं मगाशी म्हणालो, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण आता शिक्षकी पेशामध्ये पण आम्ही बघतो की आमचं कॅरेक्टर काही वेळा आमच्या टीचिंग पेक्षा जास्त मॅटर करतं. की एक शिक्षक म्हणून आमच्याकडनं एक समाजाच्या एक अपेक्षा आहेत की शिक्षक म्हणला की हा असाच पाहिजे. सो त्याच्यामुळे एक चांगलं कॅरेक्टर जर तुमचं असेल, त्याच्याबरोबर तुमच्या स्किल्स पण चांगल्या आहेत, तर डेफिनेटली करिअरमध्ये, मग ते बिझनेस असू दे किंवा जॉब असू दे, त्यामध्ये तुम्ही चांगलं करू शकता. इथिक्स पाळणं फार गरजेचं आहे. जसं टीचर म्हणून मी आतापर्यंत कधीच कुणाला खोटं प्रॉमिस केलं नाही किंवा खोटी आश्वासनं देऊन त्यांचे ऍडमिशन्स केलेले नाही आहेत. सो त्याचं एक समाधान असतं. काही वेळा
तुम्ही स्पष्ट बोलल्यामुळे लोकांना थोडंसं वाईट वाटू शकतं, बट किमान त्यांचं नुकसान न करता आपण इथिक्स पाळून जर आपण व्यवस्थित केलं तर डेफिनेटली चांगलं करता येईल. वाव सर, सो आपण ज्या सगळ्या मुद्द्यांवरती बोललो, मला असं वाटतं ते खूप महत्वाचे आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवणं, विद्यार्थी असू देत किंवा पालक असू देत, शिक्षक असू देत, कारण बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अवेअरनेस नसतो किंवा तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स मधून भरपूर गोष्टी अनुभवल्या आणि त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यासाठी तुमचे खरं तर मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासोबत या टॉपिकवरती बोलून खूप छान वाटलं. इनफॅक्ट मलाही भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या, आपल्या ऑडियन्सला सुद्धा भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्ही पण मला इथे येण्याची संधी दिलात आणि लोकांपर्यंत माझे विचार व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल आपले आणि आपल्या टीमचे पण खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. सो ऑडियन्स, तुम्हाला सुद्धा आजचा पॉडकास्ट डेफिनेटली आवडला असेल, कारण आज मी भरपूर छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात यूज करून त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस गेन करू शकता. आणि मला असं वाटतंय हे खूप महत्वाचं आहे जर आपल्याला लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचंय. तर अशाच नवीन नवीन पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या पॉडकास्ट व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.